आता एक जण बोलले काय संविधानाचा एक कलमही बदलू देणार नाही. 110 दुरुस्त्या झाल्या बरं का. कोण आहे? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की बहुसंख्येने संविधानात बदल करता येतो. 700 वर्ष मुघलांनी राज्य केलं, 700 साल राज करते हैं. कोई भी शंकराचार्य खड़ा नहीं होता है कि हिंदू देश है यहाँ से भाग जाओ म्हणून. कोई मठाधीश आवाज नहीं निकलता है भगवा झंडा लेकर के ए मुसलमान तू यहाँ पे क्यों बैठा है, भारत छोड़ के चले जा. मुघलांच्या काळात लगान वसूल करणारे कुलकर्णी देशपांडे तुमचे पठाण होते. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मला मातृभूमी नाही, तेव्हा या देशातील फक्त 11% लोकांना मतदानाचा अधिकार होता रे. जावळीचे मोरे, शृंगारपुरे, मोहिते, देशमुख हे सगळे शिवाजी महाराजांच्या विरोधातील तत्कालीन सरदार. असे 29 हिंदू सरदार अफजल खानासोबत होते आपली फौज घेऊन. म्हणून मी म्हणतो मी औरंगजेबाबी बावरची औलाद नाही, मी बहुजनांच्या डीएनएचा मावळा आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक मतभेद होते, राहतील, राहणार आहे. पण प्रत्येक स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये योद्धा म्हणून राहिलेला आहे हेही नाकारता येत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा गांधींना म्हटलं की मला मातृभूमी नाही. मुसलमानांना वाटलं की मला आहे. हा अस्पृश्यांचा प्रश्न आहे. मराठ्यांना ओबीसींना तेव्हा वाटलेलं असेल की मला तर आहे मातृभूमी. हा अस्पृश्यांचा प्रश्न आहे. आदिवासींनाही वाटलेलं असेल असंच, ईसाईंना सिखांना वाटलेलं होतं असंच. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणत होते की मला मातृभूमी नाही, तेव्हा ते या देशातील 87% लोकांचे प्रतिनिधी म्हणून बोलत होते की आम्हाला मातृभूमी नाही. कारण सीए, एनआरसी आणि आता SIR आलेला आहे. काय मागतायत ते तुम्हाला? तुम्ही या देशाचे नागरिक आहात की नाही हे सिद्ध करा. तुमचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप इथं जन्मला असेल तरी तुम्हाला आता सर्टिफाईड करावं लागेल की हो मी भारताचा नागरिक आहे. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मला मातृभूमी नाही, तेव्हा या देशातील फक्त 11% लोकांना मतदानाचा अधिकार होता रे. 1947 पूर्वी या देशामध्ये फक्त 11% लोकांना मतदानाचा अधिकार होता. आणि वर्तमानाच्या सरकारमध्ये बसलेले लोक म्हणतायत जो नागरिक नाही है वो इस देश का नहीं है. तर आमच्यासाठी तर देशच नव्हता ना, आमच्यासाठी तर मातृभूमीच नव्हती ना. कारण स्वातंत्र्यापूर्वी आम्ही या देशाचे नागरिकच नव्हतो ना. मग तुम्हाला आणि मला नागरिकत्व देणारे आणि नागरिकत्वाच्या सोबत भारत नावाची मातृभूमी देणारे प्रज्ञासूर्य संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, लढाई खूप मोठी आहे, छोटी नाही. आणि ते दिसते एवढी सोपी नाही. महाराष्ट्राचे मान सन्मान स्वाभिमान, नवे भारताचे मान सन्मान स्वाभिमान, रयतेचे राजे, जाणते राजे, सर्वधर्मप्रिय, सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य कसं उभं करावं लागतं याचं मॉडेल देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही या मंचावरून अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो, सलाम करतो. अरे कसं असावं स्वराज्य? स्वराज्य एका जातीनं घडत नाही. स्वराज्य एका धर्मानं कधीच उभं राहत नाही. या देशाची कूच संमिश्र संस्कृतीनं घडविलेली आहे आणि ती संमिश्र संस्कृती या देशातील हिंदूतून आलेले, मुसलमानातून आलेले, इतर जाती जमातीतून आलेल्या समतावादी संतांनी घडवलेली आहे. म्हणून या प्रबुद्ध मंचावरून त्या मध्यकालीन सगळ्या समतावादी संतांना सुद्धा मानाचा मुजरा करतो, जयभीम करतो, सलाम करतो. भारताची संस्कृती कोणा एकाची मालकी कधी नव्हती, राहणार नाही. कारण या देशामध्ये हुण आलेत, कुशाण आलेत, आर्य आलेत, अफगाणी आलेत, खिलजी आलेत, तुर्क आलेत, पठाण आलेत, कोण कोण नाही आलेत या देशामध्ये. जे चांगलं होतं ते आम्ही स्वीकारलं, जे वाईट होतं ते आम्ही कधीच स्वीकारलं नाही. म्हणून आमची संमिश्र संस्कृती अगदी चांगली आहे असं आम्ही मनापासून मानतो आणि त्या सर्वांची आहे असं आम्ही मानतो. जपणारे छत्रपती शिवाजी महाराज, आध्यात्मिक धोरण स्वीकारलं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि जेव्हा स्वीकारलं तेव्हा विद्रोही संत जगद्गुरु संत तुकाराम यांनी शिकवलेलं अध्यात्म स्वीकारलं. पण हे अध्यात्म स्वीकारत असताना एकांगी स्वीकारलं नाही. कोडशीचे याकूत बाबा सुफी संत यांनाही गुरुस्थानी मानलं. मित्रांनो, आज संविधानामध्ये जी समतामूलक तत्व आपण बघतो त्याचे बीज मूल्य छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये निश्चितच दिसतात. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं खासियत जर सांगायची राहिली तर काय? जावळीचे मोरे, शृंगारपुरे, मोहिते, देशमुख हे सगळे शिवाजी महाराजांच्या विरोधातील तत्कालीन सरदार. अफजल खानाच्या सोबत जी फौज आली होती शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी, भेट घेण्यासाठी, तेव्हा मी जी नावं घेतली असे 29 हिंदू सरदार अफजल खानासोबत होते आपली फौज घेऊन. आणि शिवाजी महाराजांकडे होते त्याच्यात मुसलमानी होते.
पण शिवाजी महाराजांची खासियत काय? जावडीचे मोरे म्हणायचे की हा शिवाजी कसला राजा? राजा तर आम्ही आहोत, हा काल परवाचा आलेला राजा कसा? पण शिवाजी महाराजांनी सांगितलं, राजा तर अनेक लोक होऊ शकतात, पण राजा होण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची गरज असते, मातीचा सुगंध श्वासामध्ये जो घ्यावा लागतो, हे जंगल माझं, ही जमीन माझी, हे डोंगर माझं, इथलं उत्पादन माझं, मग माझं राज्य का नको, याची ज्वलंत ज्योत जगावी लागते. ती शिवाजी महाराजांनी जगवली. आणि त्या मध्यकालीन इतिहासामध्ये इकडे मुघलशाही, इकडे आदिलशाही, तिकडे कुतुबशाही, एवढा प्रचंड असा व्याप असलेल्या या सगळ्या भौगोलिक स्थितीमध्ये स्वतःचं स्वराज्य उभं केलं आणि पहिल्यांदा स्वतःची सनद बनवून घेतली. हे शिवरायांचं स्वराज्याचं मोल. स्वतःची सनद. या कोणत्याच मराठा सरदारांना जे राजे म्हणून घेत होते त्यांना स्वतःची सनद बनवता आली नाही. नव्हे, छत्रपती शिवरायांनी स्वतःची टाकसाळ उघडून आपल्या नावानं नाणे पाडून घेतले. सनद तयार करून परदेशी व्यवहाराचा सगळा आराखडा तयार केला. कोणत्याही मराठा सरदारानं तत्कालीन जे शिवाजी महाराजांचे विरोधी होते त्यांनी नौसेना उभी केली नाही. छत्रपती शिवरायांनी मुस्लिम सैनिकांना घेऊन नौसेना उभी केली आणि नौसेना प्रमुख म्हणून पहिली नियुक्ती मुसलमानाला दिली. कुणाचाही स्वतंत्र तोफखाना नव्हता. युद्धासाठी स्वतंत्र तोफखाना पहिल्यांदा शिवरायांनी उभं केलं आणि तोफखानाचा पहिला प्रमुख म्हणून मुसलमानाला दिलं. स्वराज्य असंच निर्माण होत नाही. स्वराज्यासाठी सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं. शिवाजी महाराजांना किल्लेदार म्हणून अनुसूचित जाती जमाती आदिवासीच्या लोकांना किल्लेदार बनवलं. अरे स्वराज्य म्हणजे काय असतं? जबाबदारी असतं. आणि जोपर्यंत सहभाग आणि प्रतिनिधित्व दिल्या जाणार नाही तोपर्यंत जबाबदारी येणार कशी? तेच मूल्य आम्ही आज बघतो. आमचा भारत देश असल्यानंतर आमचं प्रतिनिधित्व आवश्यक आहे. सगळ्यांचं प्रतिनिधित्व आवश्यक आहे. ते असल्याशिवाय जबाबदारीची जाणीव येणार नाही. म्हणून म्हणतो छत्रपती शिवरायांचं स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही त्यांना आदराच्या ठिकाणी मानत होते. संत तुकारामांना गुरुस्थानी मानत होते. म्हणून संविधान निर्मितीमध्ये एका मोठ्या संस्कृतीचा भाग सुद्धा आहे, हे सुद्धा विसरू नका. संविधान अचानक आलेलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि संविधान निर्माण झालं. नव्हे, बिलकुल नाही. बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधान कसं राहिलं असतं हे पुढे मांडेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच हे संविधान निर्माण झालं. म्हणूनच आज लोकशाहीचे फडे आम्ही चाकतो आहोत. अरे एक संस्कृती आदिवासी मुलाच्या चेहऱ्यावर लघवी करू शकते. बाबा साहेब अम्बेडकर का संविधान उसी आदिवासी औरत को राष्ट्रपति भी बना सकता है. यहां तक हम आए, यहां तक हम आए हैं. मैं हिंदी में भी अच्छा बोलता हूं, मराठी में भी अच्छा बोलता हूं. मराठीत याच्यासाठी बोलतो की तुम्हाला कळलं पाहिजे मी बाबर आणि औरंगजेबची औलाद नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे. गडचिरोली सारख्या अत्यंत ग्रामीण क्षेत्रात माझा जन्म, अत्यंत ग्रामीण क्षेत्रात. एक 25-40 मुसलमानांची घरं आजूबाजूला सगळे, म्हणजे महारवाडा आणि आमचा मुसलमानवाडा आजूबाजूलाच. बहुतेक गावात आजूबाजूलाच आहेत. बरं, या बाजूला महारवाडा, त्या बाजूला कुणबीवाडा, त्या बाजूला कुंभारवाडा, या बाजूला सांभारवाडा. अशा वाड्यातनं आम्ही निर्माण झालो. म्हणून मी म्हणतो मी औरंगजेबाबी बाबरची औलाद नाही, मी बहुजनांच्या डीएनएचा मावळा आहे. मी धर्मानं मुसलमान आहे. तुम्ही धर्मानं कोण आहात? जे माझ्या हाती नव्हतं ते तुमच्याही हाती नाही. लक्षात आलं ना? मी धर्मानं मुसलमान आहे. आईबाप मुसलमान होते म्हणून मुसलमान झालो. तुम्ही तुमचे आईबाप जे होते ते झाले. म्हणून निश्चितच एक सांस्कृतिक अधिष्ठान म्हणून मी समतावादी माझ्या इस्लामला मानतो, मी मुसलमान आहे म्हणून मानतो, परंतु ते माझ्या घरी ठेवतो. जेव्हा समाजात उतरतो तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या भारतीयत्वाचा भारतीय आहे आणि कर्मानं भारतीय आहे ही भूमिका घेऊन मी उतरतो. संविधानाला हे अपेक्षित आहे. मित्रांनो, मोठी मजेशीर गंमत आहे. या संविधानाच्या पूर्वी 700 वर्ष, किती वर्ष? 700 वर्ष मुघलांनी राज्य केलं. कमाल है यार. बाहर से आने वाला बाबर 130 लोगों को लेकर आता है, राज्य करता है. उसकी औलाद, उसके वंशज 700 साल राज करते हैं. कोई भी शंकराचार्य खड़ा नहीं होता है कि हिंदू देश है यहां से भाग जाओ म्हणून. कोई मठाधीश आवाज नहीं निकलता है भगवा झंडा लेकर के, ए मुसलमान तू यहाँ पे क्यों बैठा है, भारत छोड़ के चले जा. आयला सासरे झाले, जावई झाले, बोलतो पुढं. या संविधान सन्मान समितीचे सर्व पदाधिकारी, समविचारी संस्था आणि संघटना, डॉक्टर गुलाबराव राजे, डॉक्टर विनायक साहेब,
जाधवजी, सज्जादभाई, महमूदजी आणि सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व मान्यवर, सर्वप्रथम तुमचं मी अभिवादन आणि आभारही व्यक्त करतो. तुम्हाला भी डेअरिंग बोलणे का, एक मुसलमान कुछ बुलाय तुमने बराबर. मी जे तिथं भाषणाला जातो ना, तिथं दोन गोष्टी असतात मौलाना साहेब. मराठी येतं ना तुम्हाला, खरे मौलाना आहात, यायलाच पाहिजे मराठी बरं का. मला उर्दू सुंदर येते, उर्दू आईनं शिकवलं, मातीनं मराठी शिकवलं. मी जिथं जिथं भाषणाला जातो तिथं दोन भूमिका असतात. असते आणि दुसरं, मुसलमान पुरोगामी असू शकतो का, या दोन भूमिका. आणि दोन्ही भूमिका मोडीत काढण्यासाठी मला यावं लागतं. खरं सांगतो, मला नमाज सोडावी लागत नाही, मला माझं अध्यात्म सोडावं लागत नाही. तुम्ही जर एवढी डेअरिंग मस्जिदीमधून केलं ना, तर या देशाच्या लोकशाहीला कोणी क्षणभर सुद्धा वाया घालवणार नाही. मौलाना साहेब, मोठी जिम्मेदारी आहे तुमची आणि आमची. अशा मैदानात तुम्ही आता येण्याची गरज आहे. असली निशाने पर तो तुम्ही हो. दुआओं से काम नहीं चलेगा, दवा भी होने को मांगता है, और दवा बाबा साहेब आंबेडकर के संविधान में, ध्यान में ले लो, बाकी जगह नहीं मिलेगी. या महाराष्ट्रामध्ये मोठा संघर्ष आहे. समता, न्याय, बंधुता, पहिल्यांदा हे तत्व कुठे आलेत? तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या क्रांतीमध्ये हे तत्व आलीत पहिल्यांदा. याचा अर्थ त्यांच्या पूर्वीपासून एक व्यवस्था या देशामध्ये धर्माच्या नावानं चालू आहे. या व्यवस्थेचे जे लाभार्थी आहेत, ते लाभार्थी ही व्यवस्था सोडू इच्छित नाहीत. आणि ती व्यवस्था जर ती सोडू इच्छित नसतील, तर ते समतावादी, मानवतावादी मुळातच नाही आहेत. मुळातच नाही आहेत. त्यांचे जीन्स नाही आहेत की ते समतावादी व्हावेत, ते मानवतावादी व्हावेत. कारण ज्या व्यवस्थेनं यांना सगळं सत्ता दिलेली आहे, मग ती आर्थिक असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असो, प्रशासनिक असो, ही सत्ता सर्वसमावेशक नाही, ती मूठभरांची आहे. त्याला वर्णवादी व्यवस्था म्हटलं तरी चालेल, त्याला जाती व्यवस्थेचं अधिष्ठान म्हटलं तरी चालेल. ही व्यवस्था पहिल्यांदा कुणी मोडली? तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मोडली. आणि लोकशाहीचे मूल्य त्या दिवसापासून या भारतीय संस्कृतीमध्ये रुजू झालेत. परंतु काय झालं? मी दोन्ही तुलना करत जाईन, तुम्हाला इतिहासात नेत जाईन आणि वर्तमानात आणून उभं करत जाईन. ताळेबंद तुम्हीच करा. काय झालं? शेवटचा राजा, बौद्ध राजा कोण? बृहदत्त. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आपण भारताचे लोक म्हणून तुमच्या हाती संविधान दिलं. हे संविधान तुमची प्रॉपर्टी आहे. या संविधानानं सगळ्यांनाच माणूस म्हणून उभं केलंय. कालपर्यंत माणूस नव्हताच तुम्ही. 700 वर्ष मुघलांनी राज्य केलं. 700 वर्ष. शरम वाटायला पाहिजे. आता म्हणता वो गुलामी का इतिहास मिटा देंगे. अरे हे सांग, 700 वर्ष गुलामी केली कशी? आम्ही तर विश्वगुरु होतो, मग गुलामी केली कशी? याचा अर्थ एक व्यवस्था संधी साधू आहे, हे नीट लक्षात घ्या. ती व्यवस्था जिथं जिथं सत्ता मिळते तिथं तिथं जाते आणि या सत्तेसाठी ज्यांना ज्यांना पायाखाली दाबता येईल त्यांना त्यांना दाबत राहते. अरे तुम्ही मुघलांसोबत गेलात म्हणून मुघल, तुर्क, पठाणांनी 700 वर्ष या देशावर राज्य केलं. त्याच्यानंतर इंग्रज आले. किती वर्ष राज्य केलं? कमी जास्त 150 ते 200 वर्ष राज्य केलं. 200 वर्ष राज्य. मुघलांच्या काळात लगान वसूल करणारे कुलकर्णी, देशपांडे, तुमचे पठाण होते. लगान वसूल करणारे सगळे आपले लोक. राजेशाहीच्या, सुलतानशाहीच्या गादीवर मोगल बसलेला, पण त्याची वसुली करणारी सगळी गँग ही भारतीयांचीच. तोच सेटअप इंग्रजांपर्यंत आला. बुद्धानं भांडलं. बुद्ध म्हणला की हा जो सेटअप आहे हा नको, मानवी मूल्यांची गडचेपी करणार आहे. आणि नवीन शासन व्यवस्था आणली. कुणाच्या रूपानं? सम्राट अशोकाच्या रूपानं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जाओ अपने दरो दीवार पे लिख लो कि तुम सत्ताधारी कौम बनेंगे. मतलब आमदार और खासदार और नगरसेवक बनेंगे असं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकर बोलते हैं विचार केवल विचार रहे वो दफना दिए जाते हैं. विचारों के साथ में राजनीतिक और प्रशासनिक शक्ति होना जरूरी है, वरना विचार के साथ में विचार देने वाला आदमी भी दफना दिया जाएगा, मिटा दिया जाएगा. कसं?
छत्रपती शिवरायांची समाधी शोधायला माझ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना किती दिवस लागले रे बाबा? किती दिवस लागलेत? आज छत्रपती शिवरायांच्या नावानं नगरसेवक होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या नावानं नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, विधानसभेत भगवा लावू शकतो, जाऊन भगवा लावू शकतो. छत्रपती शिवरायांच्या नावानं एकही चौक असा नाही जिथं छत्रपती शिवरायांचा पुतळा भव्य दिमाखात उभं नसेल. छत्रपती शिवरायांना असं उंचवट्यावर उभं ठेवून जिवंतपणी त्यांचा चित्र काढणारा तोही मिया मीर मोहम्मद नावाचा मुसलमानच होता ना. या जगामध्ये जिवंतपणी छत्रपती शिवरायांचा एकच फोटो, बाकी सगळे पेंटिंग्स आहेत, डिजिटल बनवलेले आहेत, फक्त एकच आजही इंग्लंडच्या त्या गॅलरीमध्ये तो फोटो ठेवलेला आहे. फक्त एकच फोटो, ते मुसलमानानं काढलं. तुम्हालाही तुमची भूमिका समजत नाही की तुम्ही किती ग्रेट आहात. तुम्ही तुमच्या सगळ्या कुंपणातनं बाहेर या, तुम्ही खूप ग्रेट आहात. कारण तुमच्यात बहुजनांचा रक्त वाहतो, ते तुर्कांचा मुघलांचा नाही. तुमच्या घरी मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या सगळ्या आहेत. तुमच्याकडे उंठ आणि तेलाचे कुबे नाहीत. एक तो मुसलमान ज्यानं छत्रपती शिवरायांचा जिवंतपणे चित्र काढलं, पांढऱ्या घोड्यावर उभे आहेत, आजूबाजूला 21 अंगरक्षक आहेत. या 21 अंगरक्षकापैकी 11 अंगरक्षक मुसलमान आहेत. आणि उर्दू आणि फारसीमध्ये त्याचे डिटेल्स लिहिलेले आहेत. त्याचे डिटेल्स. आज छत्रपती शिवरायांचं नुसता उद्घोष केला तरी स्फुरण संचारतं. माझ्या ज्योतिबांना छत्रपती शिवरायांची समाधी शोधायला 3 दिवस लागलेत रे. कुणी उद्ध्वस्त केला, कुणी गायब केला हा इतिहास? का गायब केला हा इतिहास? मुसलमान तर नव्हते, बौद्धही नव्हते, ईसाई पण नव्हते, शीख पण नव्हते. मग कुणी गायब केला? एवढा की जेव्हा 3 दिवसानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना छत्रपती शिवरायांची समाधी दिसते, रडू कोसळतं त्या महात्म्याला. आणि म्हणतात की जेव्हा मी समाधीजवळ गेलो तेव्हा खंड खंड झालेली, विस्कळीत झालेली, फसलेली समाधी, ज्याच्यावर कनेरीची झाडं आणि जंगलीच्या वेली वेढून टाकलेल्या होत्या, एवढ्या मोठा बहुजनांचा राजा, आणि त्या समाधीची ही वाईट अवस्था. एकही पान इतिहासाचा छत्रपती शिवरायांच्या नावानं जिवंत नव्हता. कुणी गायब केलं? ज्या व्यवस्थेनं गायब केलं तीच व्यवस्था आज पुन्हा संविधानाच्या मुळावर उठलेली आहे. म्हणून ते इतिहास बदलतायत. म्हणून ते मध्ययुगीन इतिहास बदलतायत. इतिहास बदलण्याचा अर्थ कळला पाहिजे पोरांना. जर तुमच्या मागे तुमचा सशक्त इतिहास उभा नसेल तर तुम्ही या लढाईत नपुंसक ठरता. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यानं बहुजनांच्या राजकारणाला उजाळा देण्यासाठी एक बहुजनवादी नेता जो वास्तवतेत होता तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं जिवंत केला. आणि 1000 पानांचा पोवाडा लिहून स्वतःच्या हातानं छापून ते वाटलेत. आणि पहिल्यांदा पुण्यातील एका माळ्याच्या पोरानं छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत केला. संवैधानिक मूल्य येईपर्यंत हा संघर्ष नीट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. मग सम्राट अशोक ज्या दिवशी बौद्ध धम्म स्वीकार करतो त्या दिवशी बौद्धांकडे प्रशासकीय व्यवस्था येते, मिलिटरी येते, खजिना येतो, संहिता येते, आणि बौद्ध धम्माला एक पर्टिक्युलर फुल प्रूफ अशी बैठक मिळते. कशामुळं? सम्राट अशोकानं बौद्ध धम्म स्वीकारल्याबरोबर. म्हणून बाबासाहेब बोलले होते केवल बौद्ध धम्म लेने से नहीं होगा, क्या करना पड़ेगा? इसलिए मुस्लिमों, आदिवासियों, इसलिए बहुजनों, ओबीसी लोगों, तुमको सत्ता भी अपनी काबिज करनी होगी. ये बाबा साहब आंबेडकर जी का संदेश था. उसके बिना तुम अपने इतिहास को, अपने स्वतंत्रता को जीवित नहीं रख पाओगे. मग बृहदत्ताची हत्या कुणी केली? पुष्यमित्र शुंगाने केली. कुठं केली? 2025 मध्ये काय चाललंय, मागच्या अनेक वर्षापासून काय घडत आहे, हे नीट ऐतिहासिक संदर्भानं समजून घेणार आहात की नाही? आता एक जण बोलले काय संविधानाचा एक कलमही बदलू देणार नाही. 110 दुरुस्त्या झाल्या बरं का? कोण आहेत? किती दुरुस्त्या झाल्या? 110. संविधान आपण असं कोंबडं समजून घेतो, नाही तर बकरी समजून घेतो. हात लावला तर मारीन तुला.
नाही, संविधान बदलता येतो. आता तर सुप्रीम कोर्टानं 1996 मध्ये निर्णय दिला होता की संसदेला पूर्ण अधिकार आहे संविधानाच्या मूलाधिकारात बदल करण्याची सुद्धा. हे माहित नाही का तुम्हाला? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की बहुसंख्येनं संविधानात बदल करता येतो, प्रस्तावनेत बदल करता येत नाही. पण आज मी राष्ट्रपती मुर्मूजी यांचं भाषण ऐकत होतो. तुमच्या व्हिडिओ युट्यूब वरती असेल, प्रधानमंत्रीजी उभे आहेत, सगळे मंत्रीगण उभे आहेत आणि प्रस्ताविकेचं वाचन चालू होतं. एका शब्दावर माझं गंभीरपणे लक्ष होतं. तो शब्द होता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला. कोणता? धर्मनिरपेक्ष. राष्ट्रपती मुर्मूजी आज म्हणाल्या, सगळे उभे आहेत, पंथनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकला, त्याऐवजी राष्ट्रपती म्हणजे ते अधिकारिक झाली प्रस्तावना. राष्ट्रपती भवनामध्ये आज बोलले सन्मानाच्या निमित्तानं, वाचन केलं प्रस्तावनेचं आणि त्याच्यात ते म्हणताय पंथनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष का बरं काढलं? हा गहन विषय आहे, यावर बोलत नाही. पुन्हा परत तिकडे जातो. बृहदत्त मगधच्या गादीवर बसून मिलिटरी संचालन करत असताना पुष्यमित्र शुंगानं मगधच्या शेवटच्या बौद्ध राजा बृहदत्ताची हत्या केली, डोकं कापलं आणि मगधच्या गादीवर बसला आणि घोषणा केली काय? यौमे शर्मन शिर देहती तस्याही सतशः दिनार दास्यामी. मला जो एका बौद्धाचं डोकं कापून आणून देईल त्याला 100 सोन्याच्या मुद्रा देणार. माझा प्रश्न असा आहे, मिलिटरी कुणाची? कुणाची? बोला ना. बौद्धांची. कमांडर कुणाचे? बौद्धांचे. जनता कुणाची? बौद्धांची. सगळी यंत्रणा कुणाची? बौद्धांची. सगळे कलेक्टर, तत्कालीन डेप्युटी कलेक्टर, गव्हर्नर असतील, सगळे 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 कुणाचे? बौद्धांचे. पुष्यमित्र शुंगानं जेव्हा वध केला असं ते म्हणतात बृहदत्ताचा, मिलिटरीनं विद्रोह का नाही केला? 2025 मध्ये का बरं लोक बोलत नाहीत? एक एक पायघड्या घालून घालून तुमच्या छाताडावरून बुलडोजर जात असताना का बरं मुकी झाली ती यंत्रणा? तुमच्या नोकऱ्या खाऊन घेत असताना का बरं चीफ जस्टिस सारखा माणूस काही बोलू शकत नाही? हा गुंता सोडवला पाहिजे संविधाननिष्ठांनी. याच्यावर चिंतन झालं पाहिजे. मूलगामी बदलाच्या संबंधानं आपण चर्चा करत नाही. फक्त आपण एवढं म्हणतो संविधान हात लगाएगे तो काट डालेगे. 3 प्रकारे संविधान बदलता येतो. तो मुद्दा सोडून पुन्हा येईन परत की बृहदत्ताची हत्या केल्यानंतर 84,000 किती? 84,000 विहार जाळून टाकलेत. का जाळलेत? त्या विहारांमध्ये वर्णवाद शिकवला जात होता. का जाळलेत? त्या विहारामध्ये जातीवाद शिकवला जात होता. का जाळलेत? त्या विहारामध्ये विषमतावाद शिकवला जात होता. का जाळलेत? त्या विहारातून अन्याय शिकवला जात होता. याच्यासाठी जाळलेत की त्या विहारामधून समता शिकवली जात होती. याच्यासाठी जाळलेत की त्या विहारामधून एक वैज्ञानिक माणूस घडावा, एक चांगला मूल्यवान नागरिक घडावा, एक नैतिकवान नागरिक घडावा. समतेचे धडे त्या विहारात देण्यात होते ते, म्हणून जाळलेत. मागच्या 5 वर्षात 3.5 लाख प्रायमरी शाळा शासनाच्या बंद झाल्यात. काही संबंध जुडतो का? मागच्या 10 वर्षात किमान 1,500 मदरसे आणि मशिदीवर हल्ले झालेत. काही संबंध जुडतो का? मागच्या काही वर्षात केवळ आसाममध्ये 227 चर्चेसवर हमले झालेत. काही संबंध जुडतो का? मागच्या वर्षापासनं UPSC मधनं जाणाऱ्या सगळ्या IAS ऑफिसरचं फुली मारून 138 IAS ऑफिसर लॅटरल एंट्रीनं भरलेत. काही संबंध जुडतो का? जुडतो. बृहदत्ताची हत्या केल्यानंतर 84,000 विहार जाळलेत. तुम्ही काहीही करू शकला नाही, वर्तमानात काहीही करू शकत नाही. काय गोची आहे आमची? कुठं फसलोत आम्ही? काय अडचण आहे?
कशी पोखरली त्या बौद्ध साम्राज्याची मिलिटरी, कशी सनातनी व्यवस्थेमध्ये बदलून टाकली होती काय? वर्तमानाची प्रशासकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि इतर व्यवस्था तशीच बदलण्याची प्रक्रिया चाललेली आहे काय? आणि ती बदललेली दिसते काय? हे चिंतनाचे विषय असायला पाहिजे संविधान दिवसाच्या निमित्तानं. आणि मुसलमान म्हणून डेअरिंगनं मांडतोय, हे डेअरिंगनं. कारण हे डेअरिंग भाषणाचा आणि अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मला त्या संविधानात दिलाय म्हणून या डेअरिंगनं मांडतोय. मित्रांनो, मोठा लढा आहे. इंग्रजांचं शासन 200 वर्ष टिकलं. किती सनदी अधिकारी होते? बाबासाहेब आंबेडकरचं संविधान देत असताना प्रतिनिधित्वावरचं एक वाक्य आहे, राजनीति कोई भी चलाए, स्थायी प्रशासन सनदी अधिकारी चलाता है. स्थायी प्रशासन. इसलिए जब तक पिछड़े समाज के लोग सनदी अधिकारी बनकर नहीं जाएंगे तब तक स्थायी प्रशासन से उनको न्याय नहीं मिलेगा. इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं. किती सनदी अधिकारी होते त्यांचे? 600. फक्त 600 इंग्रजांच्या सनदी अधिकाऱ्यांनी 200 वर्ष भारतावर राज्य केलं. कारण सनदी अधिकारी जरी राज्य करत होते तरी महात्मा ज्योतिबा फुले आपल्या समग्र वाङ्मयामध्ये मांडतात, तृतीय रत्नामध्ये मांडतात, सत्सारमध्ये मांडतात, आसूडमध्ये मांडतात की जरी इंग्रजांचे सनदी अधिकारी 600 होते तरी संपूर्ण यंत्रणा चालवणारे 99% त्यांच्या हाताखालचे कारकून, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार हे सगळे एकाच जातीचे होते. म्हणून जो शोषण पूर्वापार चालत आलेला आहे तोच शोषण इंग्रजांच्या काळातही तळागाळातील लोकांचा चालू होता. ही व्यवस्था तशीच होती. म्हणून 200 वर्ष इंग्रजांच्या काळातही कुणीही उभा झालेला दिसत नाही की हे हिंदू राष्ट्र आहे, इथून चालते व्हा. नाही दिसत. पहिला बंड इंग्रजांच्या विरोधात 1857 झालं. ते युद्ध म्हणजे हिंदू आणि मुसलमानांच्या एकतेचं प्रतीक होतं. संस्फूर्त झालेलं ते युद्ध होतं. आणि ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हिंदू आणि मुसलमानांची एकता जर झाली तर आम्हाला इथं जिवंत राहता येणार नाही. आणि ते बंड त्यांनी मोडून काढलं. आणि मोडून काढत असताना जी मिलिटरी लावली 90% ती मिलिटरी भारतीयांचीच होती. लक्षात घ्या. सिख रेजिमेंट होती ब्रिटिशांच्या वतीनं, गोरखा रेजिमेंट होती, मराठा रेजिमेंट होती. सगळ्या भारतीयाच्या रेजिमेंट ब्रिटिशांच्या बाजूने उभ्या ठाकल्या. शेवटी मीठ खाल्लंय म्हणून. आणि मिलिटरीचं असतं एक, जो कमांडर असेल, ज्याची सत्ता असेल त्याचा ऑर्डर मानायचा. आता नीट लक्षात घ्या. 5 लाखाची फौज आणि एक कमांडर. 5 लाखाची फौज तुमची. मग त्याच्यात मुसलमान आले, मराठा आले, सगळे आले. आणि कमांडर एक. शक्तिशाली कोण आहे? कोण आहे शक्तिशाली? कमांडर. कमांडर जो आदेश देईल ते या 5 लाखाच्या फौजेला मानावं लागतं. म्हणून बाबासाहेब बोलले क्लर्क मत बनव, कमांडर बनव. आम्हाला कमांडर बनूच दिला गेलं नाही. म्हणून बृहदत्ताच्या एवढ्या मोठ्या बौद्ध मिलिटरीला फक्त 38 कमांडरांनी कंट्रोल केलेलं होतं. इतिहासाची पानं उघडून पहा. मिलिटरी लाखोची होती, सर्वात मोठी मिलिटरी बृहदत्ताची. पण सगळे ते कमांडर जे होते ते पुष्यमित्राला मिळाले. लोकशाहीमध्ये असं काही चाललंय का की आमचे मत, आमची सरकार, पण कमांडर आता आमचे राहिले नाही. ते प्रशासनातील असो की राजकारणातील असो, असं काही चाललंय का? याचंही चिंतन झालं पाहिजे. मग महात्मा ज्योतिबा फुले उभे होतात. 1885 मध्ये नॅशनल काँग्रेस बनते.
आणि या देशामध्ये पहिल्यांदा नेशन म्हणजे काय याची चर्चा चालू होते. आज जे भारत राष्ट्र आपल्या हाती आहे त्याची पहिली चर्चा देशीय स्तरावर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी घडवून आणली. आणि जेव्हा 1885 मध्ये नॅशनल काँग्रेस बनते तेव्हा ज्योतिबा फुले त्याच्यावर टीका करतात. काय म्हणून? मूठभर शेठजी लाडजी भटजी यांनी बनवलेली ही नॅशनल कमिटी हे नॅशनल कशी असू शकते? जोपर्यंत शब्द बघा महात्मा ज्योतिबा फुल्यांचे, जोपर्यंत कुणबी माडी तेली महार मांग चांबार मुसलमान आणि 18 पगड जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व आणि सहभाग मिळणार नाही तोपर्यंत नेशन उभं राहू शकत नाही. ही पहिली मांडरी 1885 ची महात्मा ज्योतिबा फुल्यांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उगीच महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानत नाही. असा लढा येतो, असा लढा येतो. त्याचं अंतिम प्रारूप हे संविधान आहे. पण हे मूल्य मी मांडत का बरं आहे? तुमच्या डोक्यात ही क्रोनॉलॉजी असली पाहिजे. आणि आम्ही आंबेडकरवादी ती क्रोनॉलॉजी मांडतो. छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपर्यंत आम्ही क्रोनॉलॉजी मांडतो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी नेशन ही संकल्पना मांडत असताना पहिल्यांदा सार्वजनिक शिक्षणाची मागणी केली. ज्या वेळेस सार्वजनिक शिक्षणाची मागणी केली त्यावेळेस शेकडा एक हा मागासवर्गीय होता. चुकून एखादा मागासवर्गीय शिक्षणामध्ये 1% म्हणून ज्योतिबा फुले म्हणतात की या लोकांनी शिक्षणाची सगळी बागडोर आपल्या हाती ठेवल्यामुळं हे सगळे घरगडी झालेत. म्हणून इंग्रजांना म्हणतात की तुमची सत्ता आहे आणि कायद्यानं चालणारी सत्ता आहे तर शिक्षणाचं सार्वत्रिकरण करा. केवळ बोलत नाहीत, शाळा उघडतात. आणि भारतीय क्रांतीच्या लढ्यामध्ये आम्हाला गर्व वाटावा असा आमचा इतिहास आहे. क्रांती एकट्यानं होत नाही. महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसाठी उभे झालेत. क्रांतीचा नेता एक असू शकतो पण त्याच्या पाठीमागं अनेक लोकांचे हात असतात, त्याच्या बाजूला हात असतात, त्याच्या पुढे हात असतात, ते अंधारात असतात. त्यांच्याही चेहऱ्यावरून उजेड टाकणे आम्हाला गरजेचे असते. महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा क्रांतीसाठी उभे झालेत तेव्हा ते एकटे नव्हते. सावली सारखी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माई सावित्रीबाई उभी होती. तिनं शेण खाल्लं, अंगावर मैल घेतला, दगडं खाल्ली, पण आज बायांना इथं आणून बसवलं रे. पण आज बायांना जजपर्यंत नेऊन ठेवलं, पण आज बायांना राष्ट्रपती पदापर्यंत नेऊन ठेवलं. ती सावित्री माई हा आमचा क्रांतीचा लढा, स्त्री मुक्तीचा लढा, ज्या स्त्रीच्या स्वातंत्र्याची घोषणा संविधान करतं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्याची सुरुवात केली. म्हणून माई सावित्रीला या प्रबुद्ध मंचावरून सलाम करतो, अभिवादन करतो. पण एवढंच नव्हे, क्रांती ही सर्वांगीणच असते. महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाईच्या बरोबर अजून एक महिला खांद्याला खांदा लावून चालत होती. दगड अंगावर घेत होती, शेण अंगावर घेत होती. त्या लोकांचं सुद्धा बोलणं. तिचं नाव फातिमा शेख. तिलाही या मंचावरून अभिवादन करतो. आणि जेव्हा शिक्षण देतोस का म्हणून गोविंदराव फुल्यांनी, फुल्यांच्या वडिलांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना घराबाहेरून बाहेर काढलं तेव्हा स्वतःच्या छातीचा मोठापणा दाखवत भाई उस्मान शेख आणि फातिमा शेख या बहीण भावांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना घरी आणलं आणि आसरा दिला. आणि पहिली औपचारिक शाळा उस्मान शेखच्या छपरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केली. नंतर भिडेच्या वाड्यामध्ये. क्रांतीचे हे सगळे मूळ सूत्र मला कळलं पाहिजे. अरे एवढंच नव्हे, लिजिट साहेबांनाही आम्ही सलाम करतो कारण आम्ही प्रबुद्ध आहोत. आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा वार्ता सांगणार आहोत. BN राव हे घटनेचे शिल्पकार म्हणून वर्णवादी माणसं मानतायत, सनातनी माणसं मानतायत की BN राव घटने के शिल्पकार है, बाबासाहेब नाही है. तो वर्मा नावाचा वकील ओरडतो आहे, तुम्ही पाहिलं. बाबासाहेबांचा मनाचा मोठेपणा एवढा की जेव्हा संसदेमध्ये शेवटचं भाषण दिलं तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं, मैं BN राव का भी बहुत बड़ा आभारी हूं कि उन्होंने हमें मदद की. BN राव सोबत सक्सेनाचेही आभार मानले. BN राव कोण होते? सनदी अधिकारी होते. आणि पहिल्यांदा जेव्हा सभा निर्माण झाली संविधान सभा, त्या संविधान सभेमध्ये अध्यक्ष राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या अखत्यारीमध्ये त्यांना न्याय सल्लागार म्हणून नियुक्ती दिली. अपॉइंटेड होते ते, त्यांना पगार मिळत होता. आता व्हावं असं पूल बनवण्याचं काम चालू व्हावं. कसं बनणार आहे पूल? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगेल मंत्री
की बाबा रे याचं इस्टिमेट तयार कर, तो इंजिनियरला सांगेल त्याचं इस्टिमेट तयार कर, त्याचं स्ट्रक्चर तयार कर, सगळं स्ट्रक्चर तयार करून तो जो एक्झिक्युटिव्ह आहे तो मंत्र्याकडे आणेल. मंत्री जर बाबासाहेबांसारखा असेल तर मजबूत भाकरा नांगल डॅंग बुबा होतो, आणि बांधकाम मंत्री जर आजच्या सारखा असेल तर बनवलेला पूल 10 दिवसात कोसळतो. आता असू द्या हा गमतीचा भाग, पण मंत्री हा शेवटी त्या पुलाचा निर्माण करता ठरतोच, कारण ही इज अ सुपर अथॉरिटी. त्याला त्याचा अभ्यास आहे की नाही हा भाग वेगळा, पण बाबासाहेब सुपर अथॉरिटी होते. कारण बाबासाहेब, आता मी नंतर पुढे बोलेन की ज्या दिवशी मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, युनानुमसली एकमतानं बाबासाहेबांची निवड करण्यात आलेली होती, आणि BN रावांनी एक ड्राफ्ट तयार केलेला होता मसुदा समिती बनण्याच्या पूर्वी. हे महत्वाचं मानतोय. का बरं हे म्हणतायत मसुदा समिति बनने से पहले BN राव ने ड्राफ्ट बनाया था? अरे संविधान का ड्राफ्ट तो 1925 को मोतीलाल नेहरू ने भी बनाया था. माहिती आहे का तुम्हाला? 1925 मध्ये पहिला संविधानाचा ड्राफ्ट मोतीलाल नेहरूंनी बनवला. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये नेल्याबरोबर त्याला असं बाजूला ठेवण्यात आलं. कारण अरे स्वतंत्र भारताला ज्याची गरज आहे त्याचं एकही सिद्धांत तुमच्या या संविधानामध्ये दिसत नाही म्हणे. हा संविधान ऍक्सेप्ट करण्यासारखं नाही, म्हणून मोतीलाल नेहरूंचं संविधान कचऱ्यात टाकण्यात आलेलं होतं. हाही इतिहास आहे. त्याच्यानंतर 2 संविधान अजून निर्माण करण्यात आले होते, तेही ब्रिटिशांनी कचऱ्यात टाकले. तो उल्लेख न करता रावांवरती येतो. रावांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ड्राफ्ट तयार करायला सांगितलेलं होतं. रावांनी ड्राफ्ट तयार केलेला होता मसुदा समिती बनण्याच्या पूर्वी, पण तो जाहीर केलेला नव्हता. 29 ऑगस्ट 1947 ला सक्सेना यांनी मांडलेल्या ठरावाप्रमाणे राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेमध्ये मसुदा समितीचं गठन झालं. 7 सदस्य होते, आणि 30 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्याच दिवशी मसुदा समिती स्वायत्त आहे म्हणून मसुदा समितीची बैठक झाली, आणि एकमतानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष घोषित करण्यात आलं. एकमतानं. आता बाबासाहेब अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर मसुदा समितीची पुढची बैठक 2 महिन्यानंतर, मला वाटतं 26 की 27 ऑक्टोबरला होणार होती. त्याच्या मधात राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी राष्ट्रपतीच्या सही आणि शिक्क्यानिशी एक पत्र बाबासाहेबांना पाठवलं. काय होतं त्या पत्रामध्ये? BN रावांनी आधीच संविधानाचा ड्राफ्ट तयार केलेला आहे, मसुदा समितीच्या सगळ्या सदस्यांना तो वाटा आणि त्यानुसार कार्य करा. नीट लक्षात घ्या, बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झालेले, आणि संविधान निर्माता सभेचे अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद. ते आदेश देत आहेत एका अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना की रावांनी ऑलरेडी संविधानाचा ड्राफ्ट तयार करून ठेवलेला आहे. दुसऱ्या अर्थानं ते सांगतायत की तो जसाच्या तसा ऍक्सेप्ट करा आणि संविधान घोषित करा. तो पत्र आल्याबरोबर बाबासाहेब सारखा कणखर माणूस नाही हो, 1-2 तरी वर्तमानाच्या काळात तसे पाहिजे होते. बाबासाहेब आंबेडकरांनी काय उत्तर दिलं म्हणून माहित आहे? मसुदा समितीचा कार्यभार स्वतंत्र आहे. रावांचं ड्राफ्ट कुणालाही वाचण्यासाठी वितरित करण्यात येणार नाही. तो तुम्ही मसुदा समितीसमोर प्रचलित नियमानुसार सबमिट करा. त्यांच्यासोबत इतर निर्माण केलेल्या समित्यांचे अहवाल आणि आम्ही सगळ्यांनी निर्माण केलेले अहवाल हे तपासू, योग्य काय ते निर्णय घेऊन नवीन संविधानाची निर्मिती आम्ही करू. हे राजेंद्र प्रसादांना दिलेलं उत्तर आहे. आणि गंमत काय, जेव्हा रावांचा ड्राफ्ट पुढे आला, त्या रावांच्या ड्राफ्ट मधला फक्त तोच भाग स्वीकारण्यात आला जो रेडीमेड होता. नीट बोलतो, आणि हे तुम्ही सगळं लक्षात घेतलं पाहिजे. संविधान मसुदा समिती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेत होती, त्यांनी रावांचा कोणता ड्राफ्ट स्वीकारला? सल्लागार म्हणून बरं का. कोणता ड्राफ्ट? जो रेडीमेड होता. आता हा रेडीमेड ड्राफ्ट कोणता? 1935 चा ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशनचा जो मूलगामी सिद्धांत होता, त्या सिद्धांताला धरून कॉपी केलेला जो भाग होता, तो स्वीकारण्यात काही गैरअर्थ नव्हता. बाबासाहेबांनी तो स्वीकारला, पण ते स्वीकारल्यानंतर त्याच्या खाली तळटीप केली
की हा जसाच्या तसा स्वीकारल्यामुळं भारताच्या सर्व सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक स्थितीला लक्षात घेता हा ड्राफ्ट जरी स्वीकारला गेलेला असेल तरी त्याच्यामध्ये योग्य ते बदल आणि योग्य ते शब्द रचना करून मसुदा समिती नवीन ड्राफ्टमध्ये याचा समाविष्ट करेल. याचा अर्थ रावाच्या पूर्ण ड्राफ्टला फुली मारलेली होती बाबासाहेब आंबेडकरांनी. हे नाही मानणार हे लोक. असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता या भारतीय समाज रचनेमध्ये संहिता म्हणून पाहिजे होती ती मांडायला सुरुवात केली. मी लिजिट साहेब आणि त्यांच्याबरोबर एक अजून महान व्यक्ती या दोघांचा आभार व्यक्त करतो. का बरं शिक्षणाची दारं अशीच मोकळी झाली नाही तुम्हाला. 4थ्या वर्गानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना ते माळी जातीचे आहेत, शिक्षण त्यांना घेता येत नाही, म्हणून त्याला परत भाजीपाला विकायला पाठवा, जे माडीचं काम आहे ते करायला लावा. या दबावात येऊन गोविंदरावांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना 4थीतनं बाहेर काढून टाकलेलं होतं. आणि काय करत होते महात्मा ज्योतिबा फुले? 1 वर्ष महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला विकत होते. हा इतिहास तुम्हाला माहित असायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुल्यांची वाडी आणि त्यांचं घर याच्या मधात एक कोठी होती. त्या कोठीचं नाव होतं गफ्फार मुंशी की कोठी. गफ्फार मुंशी कोण? मराठीचे उत्कृष्ट जाणकार, फारसीचे उत्कृष्ट जाणकार, इंग्रजीचे उत्कृष्ट जाणकार, अरबीचे उत्कृष्ट जाणकार, उर्दूचे उत्कृष्ट जाणकार आणि अति श्रीमंत माणूस गफ्फार मुंशी बेग प्राध्यापक राहिलेला. महात्मा ज्योतिबा फुले लहानपणी फुलांची टोपली घेऊन या गफ्फार मुंशी बेगच्या घरी जात होता. तिथं लिजिट साहेब बसले राहायचे. लिजिट साहेब आणि गफ्फार मुंशी बेग यांच्यात जी चर्चा व्हायची वेगवेगळ्या विषयावरती, धर्मावरती, शिक्षणावरती, ते ज्योतिबा फुले ऐकायचे. गफ्फार मुंशी बेग गोविंदरावकडे जाऊन म्हणतात की वो बच्चा दिमाग से इतना तेज है कि जब हम चर्चा करते रहते थे तो हमें सवाल पूछता था कि ये ऐसा क्यों, ये ऐसा क्यों, और जब अगले बार आता था तो वो सारे दृष्टांत उसको याद हो जाते थे. तुमने ये बच्चे को शाला से क्यों निकाला? कारण 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, ज्योती आला नाही. म्हणून या गफ्फार मुंशी बेगनं शोध केला आणि तेव्हा त्यांना कळलं की हा ज्योती जो एवढा बुद्धिवंत आहे हा भाजीपाला विकतोय. मेरे भाईजान, ये इतिहास है, ये इतिहास मदरसों में पढ़ाया जाना चाहिए कि किस तरह से क्रांति में तुम्हारा योगदान है. तभी तो बहुजनवाद की तरफ आप बढ़ोगे. अब मुसलमानवाद से काम नहीं चलेगा, अब केवल सिर्फ बौद्धवाद से काम नहीं चलेगा, अब केवल ईसाईवाद और क्रिश्चियनवाद से काम नहीं चलेगा. अब बहुजनवाद की तरफ हमको जाना पड़ेगा और बहुजनवाद ये भारतीय संविधान का बेस है. तो गफ्फार मुंशी बेग ने देखा कि ज्योति नहीं आया, पता निकाला तो पता चला कि स्कूल से बाहर निकाल दिए गए, गोविंदराव के पास में गए. और क्यों निकाला? तब गोविंदराव फुले बोलते हैं कि नहीं, वो क्रिश्चियनों के स्कूल में पढ़ेगा तो धर्म भ्रष्ट हो जाएगा, ऐसा दबाव मुझ पर आया तब मैंने निकाला. अरे काय म्हणला तेव्हा गफ्फार मुंशी बेग गोविंदरावांना? गफ्फार मुंशी बेग गोविंदरावांना बोलले, अहो आजच्या इंग्रजांच्या प्रशासनामध्ये जेवढे सगळे सनदी अधिकारी आहेत, मोठे अधिकारी आहेत, ते ब्राह्मण जरी असले तरी ते सर्व याच ख्रिश्चनांच्या शिक्षण शाळेतून प्रशिक्षण घेऊन शिक्षण घेऊन अधिकारी झालेत. जेव्हा ते ख्रिश्चनांच्या शाळेमध्ये शिकून अधिकारी होऊ शकतात तर तुमचा पोरगा धर्मभ्रष्ट कसा होऊ शकतो? काय प्रश्न होता व्यवस्थेला विचारलेला गफ्फार मुंशी बेगचा. आणि दुसरा प्रश्न गोविंदरावांनी केला, पण ते म्हणताय की बाडगा होईल, विटाळेल, शिक्षण देता येत नाही. तेव्हा गफ्फार मुंशी बेग बोलले, या आप लोग ध्यान में लीजिए. काय बोलले? अरे मी इस्लामला मानतो, मी मुसलमान आहे, माझा धर्म कुराण आहे आणि कुराण उघडल्यानंतर पहिलीच आयत येते, इकरा बिस्मिकल्लाजी, उठ ज्ञान प्राप्त कर. ते ज्ञान ते लेखणीच्या साह्याने मानवासाठी निर्माण करून ठेवले. ती कुराणाची पहिली आयत आहे. दर्द की बात, 2006 में सच्चर आया और पता चला मुसलमानों में केवल 4.5% लोग पढ़े लिखे, वो भी पहली, दूसरी, चौथी और 10वीं. चौथी, दूसरी, 10वीं पढ़ोगे तो क्या सामाजिक परिवर्तन को पाओगे ना? क्या सामाजिक परिवर्तन? जिस आपके धर्म ग्रंथ ने पढ़ाई के लिए बोला, आपने वही छोड़ दिया है. ध्यान दीजिए अपने कौम की तरफ. रात्र वैऱ्याची आहे आणि तुमची दाढी सलामत आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आजकाल दाढीवर लई हल्ले चाललेत म्हणून म्हणतो. आणि सत्तेवरी दाढीवालेच आहे, हाही साला दुर्दैव आहे.
चोहीकडे दाढीवाल्यांचं राज्य आहे. एक ससा आहे ना, जंगलातनं निघाला पटकन, त्याला एक लांडगा भेटला, दारू पित होता. ससा त्या लांडग्याला बोलतो, अरे दारू पिणं चांगलं नाही, लिव्हर खराब होतं, कॅन्सर होतं, अरे हे दारू सोड, बघ जंगल किती सुंदर आहे, हिरवगार पानं फुलं कशी रंगबिरंगी फुलले, चल फिरायला. लांडगा म्हणतो बरोबर आहे. पुढे गेल्यावर पुन्हा एक लांडगा भेटतो, तो सिगरेट पित असतो. ससा बोलतो, ए लांडग्या, सिगरेट पिणं बरं नाही, ब्रोंकायटिस होतं, गळ्याचा कॅन्सर होतो, अरे सोड हे, बघ जंगल किती हिरवगार पानं फुलं रंगीबिरंगी, चल जंगल फिरायला. तोही त्याच्या पाठीमागं. पुढे गेल्यावर अजून एक लांडगा भेटतो, तो तंबाखू खात असतो. ससा बोलतो, अरे तंबाखूनं पोट खराब होतं रे, तोंडाचं कॅन्सर होतो, मुखरोग होतो रे, ते सोड, अरे बघ जंगल किती हिरवगार पानं फुलं रंगीबिरंगी, चल फिरायला. तिघही फिरायला जातात. पुढं उंदीर भेटतो. उंदीर काहीतरी कुरतडत असतो. ससा बोलतो, ए उंदरा, हे कुरतडणं सोड, अरे बघ जंगल किती हिरवगार पानं फुलं रंगीबिरंगी, चल माझ्यासोबत. उंदीर लक्ष देत नाही. उंदीर आपला काम करीत असतो. ससा जोरानं ओरडतो, अबे ससा ऐकायला येत नाही का, हे सोड, अरे बघ जंगल किती हिरवगार पानं फुलं रंगीबिरंगी, चल फिरायला. तरी तो लक्ष देत नाही. मग हे तिन्ही लांडगे खेकसतात. अबे उंदरा, तुला ऐकायला येत नाही का, ससा 3 वेळा सांगतोय की चल फिरायला, हिरवगार जंगल रंगीबेरंगी, काय करतोस हे. उंदीर बोलतो, हा ससा गांजा पेल्यावर असाच बोलतो. 3दा फिरवून आणला म्हणे. कुणाकडून प्रबोधन ऐकावं हेही आपण शिकायला पाहिजे, आणि कसं ऐकावं हेही शिकायला पाहिजे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा हात धरलं गफ्फार मुन्शी बेगनं. पेटी तयार केली, कपडे शिवले. इतिहासात हा अंधारलेला पान फारसीच्या पुस्तकातनं उजेडात आणलंय. आजही गफ्फार मुन्शी बेगची समाधी पुण्यात आहे. आम्ही जाऊन तिथं फुलं वाहिलीत आणि त्याच्यावरचा एक संपूर्ण व्हिडिओ बनवून मी टाकलं. सरकारचा बोर्ड आहे पुरातत्व विभागाचा, आणि तिथं लिहिलंय ये गफ्फार मुन्शी बेग की समाधि है जिसने महात्मा ज्योतिबा फुले को स्कूल में एडमिशन दिलाया. हात धरून ज्योतिबा फुल्यांचा लिजिट साहेबांकडनं पत्र घेतलं, स्कॉटिश मिशनच्या प्रिन्सिपलच्या नावानं, आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना घेऊन गफ्फार मुन्शी बेग यांनी तिथं ऍडमिशन दिलं. आणि ते ऍडमिशन दिल्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले पुढं शिकू शकले. आणि माई सावित्रीबाईनं ती इमानदारी ठेवली, ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांनी रावांसोबतही इमानदारी ठेवली. आपल्या भाषणामध्ये म्हणाले की राव का भी मैं आभारी हूं कि संविधान निर्मिती में उन्होंने भी बहुत सलाहकार करके मुझे मदत की है. माई सावित्रीबाईनं एक कविता लिहून हे आभार व्यक्त केलं. काय आहे ती कविता. नसते जर गफ्फार मुन्शी बेग अन लिजिट साहेब. वाचलं का नाही हो मातांनो, वाचा, सावित्रीबाईच्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता आहे. नसते जर गफ्फार मुन्शी बेग आणि लिजिट साहेब, तर ज्योती माझा महात्मा ज्योतिबा झाला नसता. हे सावित्रीबाईंची कविता आहे. अशी येते क्रांती. मग महात्मा ज्योतिबा फुले निवेदन देतात ब्रिटिशांना आणि म्हणतात की आमचे हक्क कुठे आहेत. शासन प्रशासन कायद्याचं आहे. कायद्याचं असताना फक्त प्रवेश उच्च जातींना शाळांमध्ये, सगळ्या सिव्हिल परीक्षेमध्ये फक्त उच्च जातींना. आमचा वाटा कुठं आहे. वामन कर्डक म्हणतात की सांग बाटा आमचा वाटा कुठं आहे. महात्मा ज्योतिबा फुले तेव्हा म्हणतात की आमचा वाटा कुठं आहे. आणि मग आमच्या नागरिकत्वाच्या लढाईला एक वेगळी कलाटणी मिळते. छत्रपती शाहू महाराजांपर्यंत आम्ही येतो आणि शाहू महाराज ताकदीनं उभे राहतात. शाहू महाराज राजसत्ता हातात आल्यानंतर त्या राजसत्तेचा गैरवापर करत नाहीत. अंधश्रद्धा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करत नाहीत. धर्मांधता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करत नाहीत. शाहू महाराजांनी आपल्या हयातीमध्ये कोल्हापूरमध्ये 28 हॉस्टेल्स उघडलेत. एक हॉस्टेल तुमच्या बिंदू चौकात उघडली, मोहम्मदन एज्युकेशन हॉस्टेल आणि सोसायटी. मराठ्यांसाठी उघडली, धोबींसाठी उघडली, महारांसाठी उघडली. अरे 28 समाजासाठी 28 शाळा, 28 हॉस्टेल्स आणि स्वतःच्या खर्चानं शाहू महाराजांनी उघडली. वकिलीची सनद देण्याचा अधिकार तेव्हा राजाला होता. तेव्हा LLB कोर्स नव्हता. LLB कोर्स केल्यानंतर सनद घेण्याची पद्धत नव्हती. शाहू महाराजनं पारधी समाजातले
21 पोरं वकील म्हणून सनद दिलेली आहे, लक्षात घ्या. पहिला मुसलमानाचा पोर शिकल्यानंतर आपल्या राज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून पहिला शेख नावाच्या पोराला महात्मा शाहू महाराजांनी उभं केलं. अशा प्रकारे आमच्यात नागरिकत्वाची जागरूकता निर्माण होत 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 आम्ही शेवटच्या लढाईमध्ये येतो. ब्रिटिश 1917 मध्ये घोषणा करतात, आम्ही टप्प्याटप्प्यानं भारताला स्वातंत्र्य देऊ. बसताय ना तुम्ही, बोलू ना खरं. वाजंत्री असतात ना, आमच्या गावाकडं सीझन चालतो ना जेव्हा नवरदेवाचा, तेव्हा गावामध्ये एकाच दिवसाला 10 नवरदेव निघतात. किती? 10. आणि प्रत्येक नवरदेवाला पाहिजे असतं 20 वाजवणारे पार्ट्या, आणि गावात असतात फक्त 6-7 पार्ट्या. आता 6-7 पार्ट्यावाल्यांना चिंता ही असते, ही हाच सीझन आहे, पैसा आत्ता नाही कमवला तर नंतर लग्न होणार नाही. पण आपल्याकडे आहेत फक्त 10 लोक वाजवणारे, आणि नवरदेव म्हणतो कि मेरे को बजाने वाले 25 होना, अब 15 लाएंगे कहां से, नाहीतर पैसे नाही देत. मग हा पार्टी वाला नवरदेवाला सांगतो की यस मेरे पास में 25 लोग बजाने वाले, तेरे को 25 बजाने वाले दे रहा हूं, आणि खरंच 25 वाजवणारे देतो. निवडणूक चालू आहे म्हणून हा उदाहरण मस्त आहे, मस्त आहे, मजा येईल. 25 ओरिजिनल 10. मग हा कुठं जातो? लेबर मार्केटमध्ये जातो. तिथं मजूर उभे असतात, त्यांना म्हणतात चलत्या का बजाने को. लेबर म्हणतात चलते ना, कारण लेबरांना नाही माहित असतं याच्यासोबत गेलं की हा कमीत कमी 700-800 रुपये देतो, आणि नंतर जेवायलाही मस्त मिळतं. पण मातीगोट्याच्या कामाला गेलं की 400 रुपये मिळतं. सकाळपासून सायंकाळपर्यंत राबावं लागतं. पण याच्यासोबत गेलं की 2-3 तास वाजवलं की जेवण केलं की परत आलं, तेही आनंदानं म्हणतात चलते ना हम. मग 15 लेबरला आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ड्रमवाल्यांचा ड्रेस घालतो, त्यांच्या हातात पोंगा देतो, आणि त्यांच्या डोक्यावर टोपी टाकतो, आणि एकच गोष्ट म्हणतो, काय? ये पोंगा मुंह में पकड़ के रखने का, बजाने का नहीं. काय म्हणतो? ये पोंगा पकड़ के रखने का, बजाने का नहीं. आणि हे जे असतात 15 लोक, यांना मधात ठेवतो, आणि ओरिजिनल वाजवणारे आजूबाजूला 10 असतात. निवडणुका चालल्यात म्हणून सांगतो. मग काय करतात हे 10 लोक? एवढं मस्त वाजवतात की वरात्या लोकांना आणि नवरदेवाला कळतच नाही की कोण असली बजार आहे, कोण नाही बजार आहे, कारण सगळ्याचे तोंड फुगलेले असतात. मग नवरदेवाचा भाऊ शिला की जवानी गाण्यावर नाचत नाचत जातो, आणि एका वाजवणाऱ्याच्या डोक्यावरून पैसे उतरवून त्याच्या खिशात टाकतो. तेव्हा ओरिजिनल म्हणतो अबे बजा में राहणं कमातू राह. कारण ज्याच्या खिशात पैसा टाकतो तो फक्त पोंगा पकडून असतो. एकदा काय होतं, आता हवा ती हवा कुठवर साठून राहणार, ती निघणारच कुठेही का असं ना. हा पोंगा धरून राहतो ना, याच्या तोंडातून हवा निघते, जशी हवा निघते पोंगा ओरडतो, सगळी पार्टी डिस्टर्ब. तुम्हाला काय वाटतं, बँडवाल्यानं खूप मारलं असेल त्याला, मालकानं? नाही, फुकटचे कार्यकर्ते नाही भेटत. निवडणूक चालली म्हणून सांगतोय म्हणून मारलं नाही, त्याला पुन्हा नेलं, त्याला समजवलं अशी चूक करू नको, पण तुझ्याकडनं चूक घडणार म्हणून बँडवाला एक युक्ती करतो. काय? त्याच्या पोंग्यामध्ये जी चिपरी असते ना तेच काढून घेतो. आता पोंगा असतो बिना चिपरीचा, फुगला तरी आवतच येईल, बाकी काय नाही. निवडणुका चालल्या म्हणून सांगतो. मित्रांनो, शाहू महाराजांचा कालखंड, फ्रेश झालात की नाही? चला पुढं. शाहू महाराजांचा कालखंड हा सनदी लढीचा आणि नागरिकत्वाच्या लढाईचा प्राथमिक स्तराचा कालखंड आहे. किंवा स्वतंत्र भारताचं संविधान झालेलं नव्हतं, पण संविधानाला अपेक्षित असलेल्या प्रतिनिधित्वाचं मूल्य आरक्षणाच्या रूप 2 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कायद्याच्या रूपानं स्थापित केलं. आता सांगतो, एकीकडे आमचे शोषण करणारे धार्मिक कायदे आहेत. कोणत्याही धर्माचा कायदा हा शोषण करता असेल तर तो कायदा आहे, त्याचा निषेध केला पाहिजे, कोणत्याही धर्माचा असो. आमचे सर्वांगीण शोषण करणारे कायदे धार्मिक कायदे आहेत. तिथून मुक्तीचे कायदे झाले तरच मुक्ती मिळते, अन्यथा मुक्ती मिळत नाही. बाकी सिर्फ कथान प्रवचन असतात.
जर सतीची प्रथा आहे त्याला बंदी कायद्यानंच घालता येईल. जर अस्पृश्यता ही धर्मानं मांडलेला कायदा आहे, अस्पृश्यता मोडणारा कायदा झालाच तरच येईल. लोकांना पायापासूनच जन्माला घालून पायातच रेंगाळत ठेवा असा जर धार्मिक कायदा असेल तर प्रतिनिधित्वाचा कायदा तयार करावा लागतो. प्रतिनिधित्वाचा कायदा पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये बनवला आणि समस्त मागासवर्गीयांना 50% आरक्षण शासन प्रशासनामध्ये देऊन प्रतिनिधित्वाचा राजमार्ग मोकळा केला. भारताच्या संविधानाच्या निर्मितीची पूर्वीची ही बीजमूल्ये लक्षात घ्या. उसमें आप नहीं थे क्या? उस 50% आरक्षण में आप नहीं थे क्या? कहां थे? मैं बता रहा हूं आपको, किताब उसके बिना नहीं समझते आप लोग, पढ़ो. छत्रपति शाहू महाराज के अनुसूची आरक्षण में 195 नंबर पर मुस्लिम मागास वर्ग करके आपको आरक्षण मिला हुआ था. वो 1950 तक था. बाबा साहब ने उसे कायम रखा था. वो कब गायब हो गया वो खोजते बैठो, मेरे किताब में पढ़ो. मित्रांनो, शाहू महाराजांनंतर 1900 म्हणजे आधी 1917 मध्ये ब्रिटिशांनी घोषणा केली, काय? आम्ही टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य देऊ. आणि या देशामध्ये नवीन युद्धाला सुरुवात होते. केवळ स्वातंत्र्याची घोषणा केली नव्हती, ब्रिटिशांनी अजून एक घोषणा केली होती. स्वातंत्र्यासह भारताचा स्वतंत्र संविधान निर्माण करण्याची प्रक्रियाही आम्ही चालू करत आहोत. इथपर्यंत हा राष्ट्र एका धर्माचा आहे म्हणून कुठंच आवाज नाही. आता लक्षात घ्या काय चाललंय लोकशाहीमध्ये. ब्रिटिशांनी 1917 पर्यंत टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य देऊ आणि भारताच्या स्वातंत्र्याचा स्वतंत्र जाहीरनामा स्वतंत्र संविधान निर्माणाची प्रक्रिया चालू करू हे म्हणेपर्यंत या देशामध्ये धार्मिक युद्धाची सुरुवात झालेलीच नव्हती. काय होतं? नव्या संविधानाला विरोध करणारा एक संपूर्ण वर्ग उभा झाला जो आजही संविधानाला विरोध करतो. निवडून येतो संवैधानिक प्रक्रियेच्या नुसारच, शपथ घेतो आमदाराची, मंत्रीची, खासदाराची, मंत्रीची, कशाची? संविधानाचीच. कृत्य मात्र हव्या असलेल्या वर्णवादी व्यवस्थेसाठीच करतो. कसा धोका आहे आमचा? कसा धोका आहे? हम बहुमत में आए, हम जो कानून करेंगे वो हम करेंगे क्योंकि हम बहुमत में आए. अरे बहुमत याच्यासाठी नाही दिलं की वाटेल ते कर. अरे बहुमत याच्यासाठी दिलं की नीट संविधानाचं पालन करून कल्याणकारी राज्य चालव रे, त्याच्यासाठी दिलंय बहुमत. बहुमत मनमानी कायदे करण्यासाठी नाही दिलेत, पण मनमानी कायदे चाललेत. तेव्हा 1917 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी घोषणा केली तेव्हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा सर्वात महत्वाचा होता. स्वातंत्र्य टप्प्यात होतं आणि एक आरोडी उठत होती की स्वातंत्र्य मिळालं तरी स्वतंत्र संविधान नको, कारण आमच्याकडे 5000 वर्षापासून एक संविधान चालू आहे, ते आमच्यासाठी उत्कृष्ट आहे. 1934 मध्ये भगवान दास नावाचे मोठे भारताचे समाजशास्त्रज्ञ त्यांनी पहिला ग्रंथ आणला. 1934 मध्ये पहिला ग्रंथ आला. त्या ग्रंथाचं नाव होतं मनुची आदर्श समाज रचना और राजकीय रचना. आणि 1935 मध्ये पहिला इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनतो आहे अंडर द ब्रिटिश रूल. 1935 मध्ये ब्रिटिशांनी बनवलेल्या त्या भारतीय कायद्यालाही विरोध केला जातो आहे. आणि कोणता ग्रंथ आणलाय? मनुची आदर्श व्यवस्था. का बरं 1935च्या कायद्याला तुम्ही विरोध केलात? तो सगळ्यात त्याच्यातही गोची आहे. आपण म्हणतो की बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तरच कायद्याला हात लावलं, तरच कलमा बाबासाहेबांनी लावलं. चूक, अत्यंत चूक. 1918 मध्ये बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या आयोगाला निवेदन दिले आणि 1918 मध्ये ब्रिटिशांच्या त्या आयोगाला निवेदन देत असताना चेम्सफोर्ड मांडोक्यू जी योजना झाली त्या आयोगाला बाबासाहेबांनी निवेदन दिले. काय निवेदन दिले? या देशाला स्वातंत्र्य देणार असाल तर या देशातील अस्पृश्य आणि मागासवर्गीय दोन्ही शब्द आहेत त्या निवेदनामध्ये. केवळ अस्पृश्य नाही आहेत, अस्पृश्य आणि मागासवर्गीय यांना येणाऱ्या स्वराज्यामध्ये जर प्रतिनिधित्व स्वयंनिर्णयाचा अधिकार देणार नसाल तर हे स्वातंत्र्य मला मंजूर नाही. केवळ धमकी दिली नाही. 1918 मध्ये बाबासाहेबांनी सर्वात मोठी अस्पृश्यांची सभा भरवली ज्याच्यामध्ये मुसलमानही आले,
18 पगड जातींची माणसं आली, निश्चितच 90% अस्पृश्य होते. किती हजाराची संख्या होती? 75,000ची नोटिफाईड संख्या आहे. 1918 मध्ये बाबासाहेबांनी जो राजनैतिक ताकद दर्शविली, त्या ताकदीला 75,000 त्या काळी ब्रिटिश हादरलेत, सर्व हादरलेत, भारताचे सगळे राजकारणी हादरलेत. 75,000 की फौज बाबा साहब के पास में है, और अगर बाबा साहब जैसा चाह रहे वैसे संविधान में प्रतिनिधित्व नहीं मिलेगा, ये आदमी क्या करेगा बता नहीं सकते हैं. आणि मग त्या ठिकाणी 3 लोकांचे निवेदन गेले प्रतिनिधित्वासाठी. एक जाधव, जे कुणाचे प्रतिनिधी होते? छत्रपती शाहू महाराजांचे. दुसरा बॅरिस्टर जिन्ना आणि तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का बरं द्यावं लागलं तिघांना स्वतंत्र निवेदन? समाजाला प्रतिनिधी. लक्षात घ्या, फाळणीचा नंतर एखाद्या वेळेस बोलवा, मी सांगेन, त्याच्यावर स्वतंत्रपणे बोलेन. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची पुस्तक वाचा, फाळणीचे गुन्हेगार. त्याच्यात खरे गुन्हेगार कोण कोण आहेत त्याचा बुरखा फाडलाय. डॉक्टर सोहेल सिंगची किताब आहे द पार्टिशन ऑफ इंडिया, द कर्टन, संदर्भासह कशी कशी ती योजना नीट आखून या सगळ्यांना वेगळा धार्मिक राष्ट्र मागण्यासाठी उद्धृत केलं गेलं. त्यांना जर धार्मिक राष्ट्र मिळालं तर भारताचा स्वतंत्र असा संविधान निर्माण होणार नाही आणि ऑटोमॅटिक उरलेला भारत सुद्धा धार्मिक राष्ट्र घोषित होईल. अशी सुंदर योजना दोघांच्या म्युच्युअल 2020 मॅचनं खेळल्या गेली. आता त्याच्यावर पडदा टाकतो, ते आज माझा विषय नाही. मग डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिनिधित्वासाठी पहिला अर्ज दिलाय. अरे मित्रांनो, या देशातील आदिवासींनो, अरे तुमच्या तोंडावर मुतलं तरी राष्ट्रपती बनवण्याची शक्ती संविधानानं दिली. अरे मुसलमानांनो, तुम्हाला कितीही मारलं तरी राष्ट्रपती पदापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मार्ग मोकळा केला. कितीही बाजारातनं हाकललं, मेळाव्यातनं हाकललं तरी MPSC UPSCच्या माध्यमातून तुम्ही पदाधिकारी बनू शकता. हे संविधानानं बाबासाहेबांच्या तुम्हाला दिलं रे गिफ्ट. कितीही तुमच्या संस्कृती खल्ले झाले तरी तुम्ही तुमची स्वतंत्र संस्कृती जपू शकता. नाही वाटल्यास बाबासाहेब म्हणतात की आर्टिकल 32 ये संविधान का आत्मा है, लोकशाही का आत्मा है. तुमच्यावर कुठेही अत्याचार झालं तर न्यायालयात सरळ दाद मागू शकता आणि न्यायालय मजबूर होऊन तुमच्या दादीला त्याला उत्तर द्यावं लागेल. एवढी मोठी शक्ती बाबासाहेबांनी आर्टिकल 32 मध्ये टाकून तुमच्यापर्यंत दिली. म्हणून बाबासाहेबांचे अस्पृश्य म्हणून तुम्ही गणना करू नका, एका जातीचे म्हणून गणना करू नका. 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म घेतला म्हणून केवळ बौद्ध धर्मीय म्हणून त्यांची गणना करू नका. व्यवस्था तशीच करते आणि बाबासाहेबांना एका कोपऱ्यात दडते. अरे जो 70-75 हजाराचा मजमा 1918 मध्ये लावतो आणि ज्याच्या सभेला केवळ 4-5 हजार लोक असतात त्याला लोकमान्य म्हणून तुम्ही मानता आणि बाबासाहेबांना फक्त दलितांचे म्हणून मानता. ज्या दिवशी मसुदा समितीचे अध्यक्ष झाले त्या दिवशी मुंबईमध्ये भाषण देत असताना बाबासाहेब बोलले की एक वेळ माझ्याकडे राजकीय सत्ता आली, एक वेळ माझ्याकडे संविधान लिहिण्याची संपूर्ण शक्ती आली तर जमल्यास मी माझ्या महार लोकांसाठी 2 कलमा कमी करेन, पण माझा श्वास असेपर्यंत माझ्या शक्तीचा वापर इतर मागासवर्गीयांना हक्क मिळवून देण्यासाठी करेन. आणि म्हणून आरक्षणचा कॉलम लिहित असताना बाबासाहेबांनी SC आणि नंतर पहिले ओबीसीला दिलं. ज्या मंडल आयोगाच्या रूपानं आज ओबीसींना एवढं मोठं वाटा मिळालेला आहे ते बाबासाहेब आंबेडकरांची उत्पत्ती आहे. जेव्हा त्यांनी ते आर्टिकल लिहिलं ओबीसीसाठी तेव्हा राजेंद्र प्रसाद म्हणाले, ते डिबेट ठेवलेलं आहे, अहो डॉक्टर आंबेडकर तुम्हाला तुमचं आरक्षण दिलं, आता तुम्ही इतर ठिकाणी कशाला लुडबुड. बाबासाहेब म्हणाले लुडबुड करण्याचा मी भारतीय गणराज्य बनविण्यासाठी उभा आहे आणि गणराज्यामध्ये जे जे गण आहेत त्यांना जर न्याय मिळत नसेल तर माझ्या एवढ्या बुद्धिमत्तेचा आणि राजकीय शक्तीचा फायदा काय. म्हणून या ओबीसींना मिळालं पाहिजे. राजेंद्र प्रसाद बॅरिस्टर होते, म्हणाले बाबासाहेब SC ची ओळख आहे पण ओबीसीची नाही ना. बाबासाहेब बॅरिस्टर होते, पटकन पकडलं, ओके जर ओबीसीची ओळख नाही तर या आर्टिकल मध्ये हेच लिहा की ओबीसींची ओळख करण्यासाठी राष्ट्रपती नियमित शासन झाल्यानंतर 10 वर्षाच्या आत आयोग निर्माण करेल आणि ओबीसीची ओळख करेल. याच कलमामुळे ओबीसीची ओळख मंडल आयोगानं केली. काका कालेलकर ते मंडल आयोग असा तो लेखाजोखा आहे. मोठं आश्चर्य, काका कालेलकर पहिल्यांदा ओबीसीचा सर्वेक्षण करतो आणि काका कालेलकर आपल्या फायनल डेस्टिनेशन मध्ये लिहितो ओबीसींची स्थिती अत्यंत मागासलेली आहे, त्यांना आरक्षणांची नितांत गरज आहे आणि हा ड्राफ्ट तो संसदेला देतो. काय घोडं मरतं, काय काटे फिरतात माहित नाही. 3ऱ्या दिवशी ओबीसींना हक्क मिळावं म्हणून काका कालेलकर आपला ड्राफ्ट देतो
आणि तिसऱ्या दिवशी काका कालेलकर प्रेस नोट घेतो आणि एक निवेदन देतो, जरी हे मी लिहिलं तरी मी त्या वक्तव्याशी सहमत नाही. काका कालेलकर, लक्षात घ्या. मग 1918 पासून जो लढा चालू होतो 1935च्या कायद्याचाही विरोध या लोकांनी का बरं केला? कारण 1935ला जे ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती झाली, तिथं जो आयोग झाला, त्या आयोगामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून कोण होते? एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपल्याला माहित नाही. ब्रिटिशांनी 1935चा जो कायदा केला त्याच्यामध्ये भारताच्या प्रतिनिधित्वाची जिम्मेदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती. आणि ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशन मध्ये जेवढे आर्टिकल झालेत त्या आर्टिकल पैकी 265 आर्टिकलच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा योगदान आहे. माहिती असायला पाहिजे. आणि त्याचाही विरोध केला इथल्या लोकांनी 1935च्या त्या ब्रिटिशांच्या कॉन्स्टिट्यूशनचा. पण मग गोष्ट पुढे सरकत गेली. स्वातंत्र्य लढा जोरात आला. विभक्त मतदार संघ बाबासाहेबांनी मागितलं, नाही मिळालं. गांधी आणि पुणे करार झालं. पण एक गोष्ट बाबासाहेबांनी घेतली. कोणतं? जरी पृथक नाही मिळालं तरी राजकीय आरक्षण मिळवून घेतलं प्रतिनिधित्वासाठी. हा एक पॉझिटिव्ह राहिला. आणि मग लढा पुढे सरकत 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 कुठपर्यंत येतो? संविधान सभेच्या निर्मितीपर्यंत. काय बोलले होते? आम्ही संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना जाऊ देणार नाही. माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला आजही प्रश्न पडतो, का बरं तुम्ही असं बोललात बाबासाहेबांना? हिम्मत कशी झाली तुमची? कारण काय आहेत? डॉक्टर आंबेडकरांना आम्ही संविधान सभेमध्ये जाऊ देणार नाही, याची कारण काय आहेत? बाबासाहेब, पुन्हा मी तेच सांगतो, काय जातीवाद मांडत होते, देशाचे तुकडे करू म्हणत होते. काय होते बाबासाहेब? अरे या देशातल्या नागावल्या गेलेल्या प्रत्येक माणसाला हक्क मिळण्याची, प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी करत होते. म्हणून तुम्ही म्हणत होते संविधान सभेत त्यांना जाऊ देणार नाही. दारे खिडक्या सगळे बंद केलेत. सगळे फोडून बाबासाहेब आलेत. सगळे फोडून बाबासाहेब आलेत. आणि जिथून आलेत तोच भाग पाकिस्तानची मागणी नसताना पाकिस्तानला देऊन टाकण्यात आलं. मग बाबासाहेब कुठले प्रतिनिधी झाले? पाकिस्तानच्या संसद निर्मिती समितीचे बाबासाहेब रेडीमेड झालेत. बाबासाहेबांना जायचं नव्हतं, मंडल गेलेत. बाबासाहेबांना जायचं नव्हतं, बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि परत आलेत. आता गोची अशी आहे, कुठंही एका ओळीनं बाबासाहेबांनी असं म्हटलेलं नाही की माझा प्रतिनिधित्व आता गेलेलं आहे, अरे बाबांनो मला पुन्हा प्रतिनिधी बनवा रे. कुठंही याचना केलेली नाही, अप्लिकेशन केलेली नाही. मग काय घडलं हो असं की पंतप्रधान नेहरूंचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री खेरला येतो आणि खेरला आदेश दिला जातो की त्या जयकराची सीट रिकामी करा आणि तिथून बाबासाहेबाला संविधान सभेमध्ये पाठवा. काय घडलं असेल? लक्षात घ्या, मनमाडची सभा होती आणि बाबासाहेबांचं संविधानाचं हे पद गेलेलं होतं. भेटले की बाबासाहेब अब कैसा होगा, आप संविधान सभा में नहीं है. सर्वच लोक येऊन भेटले होते. त्यावेळेस एवढी जुगलबंदी चालली होती की मागासवर्गीय मुस्लिम सुद्धा, शीख सुद्धा बाबासाहेबांना येऊन भेटले होते. तेव्हा मनमाडच्या सभेमध्ये बाबासाहेब बोलायला उभे राहिलेत आणि कोटामध्ये त्यांचा हात होता. बाबासाहेब काय बोलले माहिती आहे क्या? डरो नहीं, मैं अभी हूं, और ये बात याद रखना कि संविधान मेरे इजाजत के बगैर पूरा नहीं हो सकता, और संविधान में मैं जो चाह रहा हूं वो अगर मुझे नहीं मिलेगा तो इस देश की आजादी मैं मेरे कोट के खीसे में रखता हूं. हा आत्मविश्वास नैतिक राजकारणामुळे येतो. हा आत्मविश्वास हा अभ्यासामुळे येतो. आणि नंतर असे काही सूत्र फिरलेत इंग्लंडवरून की स्वातंत्र्यच मिळत नाही बाबासाहेब संविधान सभेवर गेल्याशिवाय. आणि मग मुंबईमधून बाबासाहेबांना संविधान सभेवर नियुक्त करण्यात येतो. मग तुमची संविधान सभा तर झाली होती. मसुदा समिती बनवण्याआधी 9 सभा तुम्ही बनवून टाकलेल्या होत्या. त्याच्यात केंद्रीय समिती होती, आदिवासी सल्लागार समिती होती, वेगवेगळ्या समित्या तुम्ही बनवून टाकल्या होत्या. तुम्ही मसुदा समिती बनवण्यासाठी सक्सेनाला ठराव करायला लावलं, तेव्हाही बाबासाहेबांनी एक शब्द बोललेला नाही. 7 लोकांची नियुक्ती झाली. 3ऱ्या क्रमांकावर बाबासाहेब आहेत.
याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मसुदा समितीची बैठक झाली. बाबासाहेब काहीच बोलले नाही. युनानुमसली सगळ्या समितीने निर्णय घेतला की बाबासाहेब आंबेडकर ही इस मसुदा समिती के अध्यक्ष होंगे. नंतर काय घडलं? या समितीचे 2 माणसं मेलेत. उरले किती? 5. एक अमेरिकेत निघून गेला. उरले किती? 2 शरीरानं इतके व्याधीग्रस्त होते की कधीच आलेत नाहीत. उरले किती? 2. एक कायम उद्योगपती होता खेतान, ज्याला वेळच मिळाला नाही. उरले किती? त्यांचं नाव काय होतं? मग संविधान कोणी निर्माण केलं? हे काही पडद्यामागचं बोलत नाही. इट्स ऑन रिटन पेपर. ते पेपर्स उपलब्ध आहेत. बाबासाहेबांनी शेवटचं भाषण करताना ही वस्तुस्थिती मांडली. सादुल्ला होते. सादुल्लांनी हे बोललं, ये बात सही है. सादुल्ला हे या मसुदा समितीचे सदस्य, त्यांचं नाव 4थ्या क्रमांकावर आहे. ते बोलले कि हम में से कोई भी फुल टाइम बाबा साहब को नहीं दे सके. अकेले बाबा साहब ने ये किला लड़ा है और लड़कर बाबा निर्माण किया है. जेव्हा मसुदा समितीनं आपला ड्राफ्ट पूर्ण केला, तो ड्राफ्ट पूर्ण करीत असताना 3,500 कलम्स, जे छोटे छोटे कलमा, किती? 3,500, कमी जास्त असतील, एवढ्या कलमावरती फक्त बाबासाहेब आंबेडकर बोललेत. बाबासाहेब आंबेडकर आपल्या रोजनिशीमध्ये लिहितात, बाली यांच्या त्या आत्मकथनामध्ये आलेलं आहे की बाबासाहेब पासून झोप जिथं एक एक राष्ट्राची संहिता काढून त्याच्यात काय दिले, जे आहे संविधान त्या राष्ट्रामध्ये योग्य चाललंय की कशामुळे दुर्गती झाली, एवढा मायन्यूटली अभ्यास करून बाबासाहेबांनी एक एक कलमाखाली तडटीप टाकली. आणि संविधानाची भाषा क्लिष्ट असते, ती भाषा सोपी करण्याचं कसब केवळ बाबासाहेबांकडे होतं. आणि बाबासाहेबांनी रात्रंदिवस राबून त्या संविधानाचा ड्राफ्ट, ज्या ड्राफ्टमध्ये कमीत कमी 5,000 तळटीप बाबासाहेब आंबेडकरांची आहेत. हे कुठं गेली? आणि संविधानाच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी संविधान निर्मितीच्या प्रक्रियेवर एक मोठा ग्रंथरूपी हस्तलिखित लिहिलेला होता. तो कुठं गेला? माई आंबेडकर, म्हणजे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर माई आंबेडकर ज्या गृहामध्ये होते ते गृह रिकामी केल्या गेलेलं होतं, तुम्हाला माहिती असेल. आणि त्यांचे सगळे कागदपत्र जैन नावाच्या त्या माणसानं, व्यापारानं ते बाबासाहेबांचं सगळा गृह खरेदी केलेला होता, माहिती आहे की नाही? आणि त्यानं एका रात्रीनं पोलिसांना घेऊन माई आंबेडकर तिथं नसताना ती सगळे कागदपत्र फेकली. त्या कागदपत्रामध्ये अति महत्वाच्या पांडुलिप्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या पावसात भिजून सगळ्या नस्तनाबूत झाल्या. आज जो बाबासाहेबांचा रायटिंग अँड स्पीच आमच्याकडे आहेत तेवढे ते स्कॅनिंग करून झालेत म्हणून आपल्यापर्यंत येत आहेत. तेही मून साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये ती कमिटी निर्माण झाली म्हणून हा डॉक्युमेंटचा खजाना आमच्यापर्यंत आहे. पण बाबासाहेबांनी संविधानावरती जे कष्ट झेललेत, संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये इंडिव्हिज्युअल त्यांनी काय काय केलं, हे जे लिहिलेलं होतं ते पाण्यात भिजून सगळं गेलं. त्याच्यातले काही पानं राहिलेत फक्त. बघा, मग बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राबून संविधान पूर्ण केलं. कारण मसुदा समितीमध्ये फक्त एकटे होते, फक्त एकटे. आणि उत्तर देत असताना बाबासाहेब, मी कलमांकडे का जात नाही आहे. तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे 13वं कलम, 14वं कलम, 15वं कलम का बोलत नाही. मित्रांनो, संविधानामध्ये कोणत्या कोणत्या कलमा आहेत त्याची 20 रुपयाची पुस्तक, 100 रुपयाची पुस्तक उपलब्ध आहे. ते न्या, वाचा, वकील बना. मी फक्त आउटर बाउंड्री मांडतो आहे की संविधान किती महत्वाचं आहे आणि या महामानवानं काय कष्ट घेतलेत आणि या संविधान रूपी ढाच्यामुळे तुम्ही कसे सुरक्षित आहे हेच मांडतो आहे. मग बाबासाहेबांनी ड्राफ्ट तयार केल्यानंतर 8 महिने, किती महिने? 8 महिने तो पब्लिक डोमेन मध्ये होता की पब्लिकनी वाचावं आणि त्याच्यावर आक्षेप घ्यावेत, टीका करावेत, सजेशन्स द्यावेत. जगातला एकमेव संविधान जो 8 महिने पब्लिक डोमेन मध्ये होता, अमेरिकेचा नव्हता, इंग्लंडचा नव्हता, तुर्कस्तानचा नव्हता, पाकिस्तानचा नव्हता, आयरिशचा नव्हता, ऑस्ट्रेलियाचा नव्हता, भारताचा एकमेव संविधान आहे जो पब्लिकसाठी 8 महिने खुला ठेवण्यात आलेला होता. या 8 महिन्यामध्ये गुरु गोलवलकर साहेबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. काय? संविधानामध्ये नवीन काही नाही,
इकड तिकडच्या चिंध्या गोळा करून गोधडी शिवण्यात आली. बाबासाहेब रागावले नाहीत, कारण बाबासाहेब खूप उच्च बुद्धिवंत होते म्हणून. ते मध्ये उत्तर दिलं. एक आक्षेप आलेला आहे म्हणे की या संविधानामध्ये नवीन काही नाही, तर ब्रिटिशांच्या 1935च्या त्या संविधानाची कॉपी केलेली आहे किंवा इतर देशातील संविधानातून उसण्या घेतलेल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात हे याच्यासाठी ते बोलतायत की संविधान निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते नव्हते, त्यांनी संविधान पूर्ण वाचलेलं नाही आणि गैरसमजुतीतून ते हे बोलतायत. आपला लिखित संविधान येण्यापूर्वी 100 वर्षापूर्वी जगातला पहिला लिखित संविधान आलेला आहे. काय बोलतात? आपला संविधान निर्माण होण्यापूर्वी जगातला 100 वर्षापूर्वी लिखित संविधान आलं. फ्रेंच राज्यक्रांती झाली, इंग्लंडची राज्यक्रांती झाली, रशियाची राज्यक्रांती झाली. या राज्यक्रांत्यातून आणि इतर देशातून जे जे संविधान निर्माण झाले त्या संविधानामध्ये तत्ववेत्यांचा, सामाजिक आंदोलन करणाऱ्यांचा, लोकलढे देणाऱ्यांचा रेटा होता. म्हणून प्रत्येक संविधानामध्ये मूल्य आले तर मानवीय, आणि मानवीय मूल्य हे शाश्वत असतात. ते भूभाग परत्वे, देश परत्वे बदलत नाहीत. तर ते म्हणतात की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये समता आणि बंधुता आलेली आहे, तर समता आणि बंधुता तुम्ही बदलणार कशी? जे चांगलं आहे ते घ्यावंच लागेल. बघा किती सुलेख उत्तर दिलं बाबासाहेबांनी. मी काय केलं हेही सांगतात बाबासाहेब. मी हे केलं, 1935च्या ब्रिटिश कायद्यामध्ये जे नव्हतं ते घातलं आणि 1935च्या ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे मला नको होतं ते हटवलं. आणि म्हणून माझा संविधान हा पूर्णपणे नाविन्यपूर्ण आहे. पण या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानांचा अति महत्वाचा ठेवा सुद्धा आपल्या संविधानामध्ये आहे. पुढे येणारा कोणताही देश जर उत्कृष्ट असं संविधान निर्माण करू इच्छित असेल तर त्यांना भारताचा संविधान अभ्यासावा. इतर देशांचे संविधान अभ्यासण्याची त्याला गरज पडणार नाही. एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टीचा खजिना मी इथं मांडून ठेवलंय. हे बाबासाहेबांचे. आणि काय दिलं बाबासाहेबांच्या संविधानानं? 1950 मध्ये बाबासाहेब हयात होते, कायदेमंत्री झाले होते. या लोकांना जे विरोध करतात त्यांना काय माहिती आहे? अरे बाबासाहेब मजूर मंत्री होते ब्रिटिशांच्या याच्यात, PWD मंत्री होते, वीज खातं त्यांच्याकडे होतं, लेबर मिनिस्टर होते. त्याच्यापूर्वी ब्रिटिशाच्या संसदेमध्ये मनोनीत होऊन गेलेले होते. बाबासाहेबांचा राजकारणाचा कारखंड स्वतंत्र भारतातला नाही आहे. अरे नेमका 20-22 वर्षाचा कारकीर्द बाबासाहेबांची राजकीय सत्तेची आहे ब्रिटिशांच्या याच्यात. जगातील 12 उत्कृष्ट वक्त्यांमध्ये बाबासाहेब, उत्कृष्ट तत्ववेत्यांमध्ये बाबासाहेब, जगातील 12 उत्कृष्ट समाजशास्त्रज्ञांमध्ये, राजकीय शास्त्रज्ञांमध्ये बाबासाहेब, जगातील उत्कृष्ट 12 कायदे तज्ञांमध्ये बाबासाहेबांचं नाव. ते बाबासाहेब. आणि मग संविधान निर्मिती प्रक्रिया जेव्हा होते 1950 मध्ये आपला संविधान लागू होतो आणि पंढरपूरच्या रुक्मिणी मैदानामध्ये एक मोठी सभा होते. कुणाची? जिरे शास्त्री यांची. संविधानाला कसे आव्हान आहेत हे आत्ताच नाही आहेत, बाबासाहेबांच्या हयातीत हे होते, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही आहेत. पण बाबासाहेबांची अपेक्षा होती की माझ्यासारखे नाही पण किमान माझ्यासारखे 10% लोक जरी या भारतात तयार झाले तर माझ्या संविधानाला कुणी नख लावू शकणार नाही. पण आज कमतरता 10% लोकांची सुद्धा आहे. ही खंत आहे. काय जिरेशास्त्री म्हणाले? जिरेशास्त्री म्हणाले हमने सुना है इस देश में कोई नया संविधान आया है लेकिन हमें ये मंजूर नहीं है. आणि बाबासाहेब हयातीत नहीं आहेत. का मंजूर नहीं है? कारण ते म्हणतात की ये संविधान एक अस्पृश्य ने बनाया है. इट्स अ रिकॉर्डेड, इसलिए हमें वो मंजूर नहीं है. पत्रकार विचारतात आप बाबा साहब को जानते? कभी मुलाकात नहीं हुई. आप बाबा साहब के बुद्धिमत्ता को जानते? नहीं मालूम. कितने पढ़े हैं जानते? नहीं मालूम. क्यों नहीं मालूम? हमको जरूरत नहीं है, क्योंकि हम बाबा साहब को वैसी देखते हैं. एक बार दूध नाली से अगर आ गया तो हमारे लिए वो अपवित्र हो जाता है. काय भाषा? बाबासाहेबांचे जिवंत असे हयात असताना केवढे मोठे चॅलेंजेस तुमच्या समोर आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून हे उदाहरण सांगतो. कारण पहिला आक्षेप मूलाधिकारावर होतं आणि आपल्या संविधानाचा सर्वात ताकदवान जर कोणता चॅप्टर असेल तर तो मूलाधिकार आहे. एक नागरिक म्हणून तुम्हाला भाषण स्वातंत्र्य, एक नागरिक म्हणून तुम्हाला राज्यात नव्हे देशात कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य, राज्यात कुठेही तुम्हाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य,
कुठंही तुम्हाला राजकीय पक्ष उभं करण्याचं स्वातंत्र्य, राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपला प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य, कोणतीही नोकरी करण्याचं स्वातंत्र्य, स्वतःचं धर्म संस्कृती रक्षण करून ते वृद्धिंगत करण्याचं स्वातंत्र्य. अरे मूलाधिकार म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. या व्यवस्थेचा आक्षेप त्याच्यावरच आहे. कारण त्यांनी पायाला जन्माला घातलेल्या लोकांना कोणताही मूलाधिकार दिला नाही. तो मूलाधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला आहे. हे चॅलेंजेस वर्तमान काळामध्ये आहेत. काय झालेलं आहे? शेवटचा चॅप्टर सांगतो. शेवटचा चॅप्टर सांगतो आणि बंद करतो. काय झालेलं आहे? मगाशी तुमच्या वक्तव्यावर मी बोललो ते सांगून देतो मी. संविधान 3 प्रकारे बदलता येतं. प्रत्यक्ष बहुमताने संसदेत त्यांनी करून पाहिलं प्रयोग. कोणता? CAA NRCच्या रूपानं सगळी जनता रस्त्यावर आली की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं, चॅप्टर 1 मध्ये देशाचं नाव भारत ठेवलं. नागरिकत्वाच्या चॅप्टर मध्ये सरळ लिहिलेलं आहे, जो भारतात जन्मलेला असेल, स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जो भारतात असेल तो भारताचा नागरिक. त्याच्या पुढे जन्मलेल्या पिढ्यांना कोणताही कागद विचारण्याची गरज नाही. पण बहुसंख्याक आहात म्हणून तुम्ही असं करता. तुम्ही बहुसंख्येनं निवडून आलात म्हणून असं करता. म्हणून संसदेत प्रत्यक्ष बहुमताच्या भरोशावर संविधान बदलता येतो. पण त्यावेळेस जनता रस्त्यावर आली तेव्हा इथल्या व्यवस्थेला लक्षात आलं की असं प्रत्यक्षपणे संविधान जर आम्ही बदलायला गेलो तर जनता जागरूक आहे, सोशल मीडिया जागरूक आहे, अंगावर येतील. मग 2 पद्धती पुन्हा बाबासाहेब सांगून गेले संविधान बदलायच्या. कोणत्या? संविधानाला हात लावायचो नाही, संविधानाच्या कलमा बदलायच्या नाही, आपल्याला आवश्यक असलेल्या कलमा अध्यादेशाच्या नावानं किंवा संसदेत मंजूर करून टाकायच्या. मग सांगायचं, रमेश तुझा कायदा बदलला का? मडावी तुझा कायदा बदलला का? मेश्राम तुझा कायदा बदलला का? नाही ना, आहे ना संविधान तसं. भर टाकायचं. भर कशी टाकायची? बुलडोजर आणायचं. भर कशी टाकायची? तुमच्यावर संशय म्हणून अरेस्ट करायचं आणि 2 वर्ष तुम्हाला जमानतच मिळू द्यायची नाही. भर कसं टाकायचं? व्यक्ती स्वातंत्र्यावर बंदिशा आणायची. म्हणजे संविधान असं बदलता नाही आलं तर त्याच्यात ऍड करून बदलता येतो. आणि 3रा प्रकार बाबासाहेबांनी संविधान बदलण्याचा जो सांगितलाय तो अत्यंत भयंकर सांगितलाय. कोणता? संविधानाची प्रक्रियाच नपुंसक करून टाकायची. इथं राबणारा माणूस निवडून येत नाही, पण बॉम्ब फोडणारा संसदेत जाऊन बसतो. इथं लोकांसाठी जीव देणारा माणूस कधीही विधानसभेत संसदेत जात नाही, पण स्फोट करणारी माणसं मंत्री आणि काय काय पदावर जाऊन बसतात. हे आहे संविधान प्रक्रियेला नपुंसक करण्याची पद्धत. इतका धार्मिक जुनून भरून टाकायचं की त्या धार्मिक झुंडी पुढं प्रशासन काही करू शकणार नाही, अदालत काही करू शकणार नाही. संविधान बदलण्याचा हा सर्वात भयानक प्रकार जो वर्तमानात चाललेला आहे. काय करावं लागेल तुम्हाला आम्हाला? या देशातील सर्व अल्पसंख्याक, हिंदूतील सर्व समजदार OBC, सगळेच मुसलमान, शीख, ईसाई, अरे तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य, तुमचं अस्तित्व, मस्जिदीची अजान, विहारात चाललेली बुद्धवंदना, गिरजाघरात चाललेली ईसा मसीची वंदना, गुरुवाणीची गुरुद्वारामध्ये चाललेली वंदना आणि चांगल्या हिंदूंची चाललेली मंदिरामधील प्रार्थना, हे तेव्हाच टिकून राहील जेव्हा संविधान अस्तित्वात राहील. ज्या दिवशी संविधान मरेल ना त्या दिवशी एक कल्ली धार्मिक आंदोलन या देशामध्ये चालेल. तेव्हा तुमच्या सकट मी पाणीही प्यायला मोहताज होईन, हे लक्षात घ्या. बस एक उदाहरण सांगतो किती भयानक आहे. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मायबापांनो. 1946ला बंगालच्या राज्यपालांचा आदेश, हे सांगतो आणि आपली रजा घेतो. 1946ला बंगालच्या राज्यपालांचा आदेश आहे. त्या आदेशामध्ये 146 जातींचं वर्णन आहे. कोण कोण आहे त्याच्यात? चमार आहे, मोची आहे, तुम्हारा कसाब है, मादगी आहे, तिथला महार आहे. असल्या 146 जातींची यादी आहे. काय आदेश आहे मेरे बाप? कौन सा आदेश आहे? कब? 1946ला राज्यपालांचा, ब्रिटिशांच्या. आणि तीच व्यवस्था राहावी, नवीन संविधान नाही यावं असं ओरडणारे लोक. काय आहे त्या आदेशामध्ये? या 146 जातींना सरकारी कार्यालयात, न्यायालयात, सार्वजनिक स्थळी आणि शासनाच्या संस्थानामध्ये प्रवेश करता येणार नाही. आणि प्रवेश केल्यावर यांच्यावर कडक कारवाईची तरतूद, 3 महिने जेल
आणि 50 रुपये दंड, 500 रुपये दंड त्या काळी 1946 मध्ये 1946 मध्ये एका वर्षानंतर स्वातंत्र्य मिळतं आणि 2 वर्ष 18 महिन्यामध्ये 11 वर्ष 18 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा गजर करून संविधान देतात. कार्यालय मोकळी होतात, जिल्हा परिषद मोकळी होतात, नगरपालिका मोकळं होते. अरे हा ग्राउंड सुद्धा मोकळा झाला आणि ताकदीनं आम्ही या ग्राउंडमध्ये हे जे काही मांडतो तेही त्या मूलाधिकाराचा भाग आहे. डॉक्टर आंबेडकर नसते तर काय झालं असतं हे लक्षात घ्या. मित्रांनो, आपली रजा घेतो. धन्यवाद. एका औरंगजेब आणि बाबरची औलाद नसलेल्या 18 पगड जातीच्या मुसलमानाकडनं संविधानावर ऐकून घेतला म्हणून मानाचा सलाम करतो. जय फुले शाहू आंबेडकर, जय भारत, जय संविधान.